प्रेरणादायी महिलांनी आपला प्रवास सांगावा, ज्याच्यातून अनेकांना आपल्या आयुष्याचं गमक सापडावं. आणि अशाच एक व्यक्तिमत्व ज्या आपल्या डिपार्टमेंटला लाभलेले आहेत अतिशय कमी वेळात, म्हणजे फेब्रुवारीमध्ये मला वाटतं मॅडम जॉईन झाल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काम हातात घेतलं ते अगदी तडीसच नेलं. म्हणजे अगदी 15 ऑगस्टचा कार्यक्रम, आपण बरेच लोक मुंबईत असल्याकारणाने आणि त्या दिवशी मेगा ब्लॉक असतो त्यामुळे येऊ शकत नाही, तर तो कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. मीही पहिल्यांदा आले होते आणि तो खूप सुंदर झाला आणि त्याचं पूर्ण क्रेडिट हे मॅडम आणि PRO ऑफिसला जातं. तर त्या दिवशी सकाळी जेव्हा घरून मी निघाले 7:30 वाजले होते का 7 वाजले होते मला आठवत नाही, सकाळची वेळ, आणि आभाळ भरून आलं होतं. आणि पहिल्यांदाच कार्यक्रम हा गार्डनमध्ये होणार होता. तिथं टाकलेले मॅट्स, तिथं सगळे केलेल्या अरेंजमेंट्स, तो झेंडा, याचा विचार मनात आला आणि धसं झालं. म्हटलं पाऊस पडला तर आता हा कार्यक्रम कसा होणार. आणि आले तर आटपाडकर साहेब नंतर भेटले आणि म्हणाले की हा प्रश्न बाकी सगळ्यांनाही पडला होता, पण मॅडमनी त्या म्हणाल्या मी प्रार्थना केली की आता आज पडू नको तेवढा. आणि ती मान्य झाली. खरोखर पाऊस पडला नाही, आभाळ आलं होतं आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. म्हणजे त्यांची विल पॉवर ही प्रचंड स्ट्रॉंग आहे की त्या जी गोष्ट ठरवतात ते करतातच. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा ट्रेनिंग हॉल. आपलं आयुष्य म्हणजे आपल्या अनुभवांची गोळाबेरीज असते, बरोबर बरोबर की नाही. आणि हे आयुष्य जगत असताना मी किती जगलो याच्यापेक्षा मी कसं जगलो हे महत्त्वाचं असतं. आणि ते कसं जगलो हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी मॅडम आलेले आहेत. मी जसं म्हटलं तसंच निरंजन उजगिरे यांनी म्हटलं आहे की आपलं आयुष्य म्हणजे दिसलेल्या नव्हे तर उमगलेल्या पावसाळ्यांचं गणित असतं, ज्याच्या उतारावरनं सूर घेतं आयुष्याचं पाऊस गाणं. आणि असंच आनंदानं पाऊस गाणं गात निर्भीडपणे निस्पृहपणे काम करणाऱ्या निधी चौधरी मॅडम, मी हे का म्हणते हे तुम्हाला गप्पांच्या माध्यमातून नंतर कळणारच आहे. आणि त्या एकट्या स्वतःचं आयुष्य जगल्या नाहीत, तर आपल्या मागून येणाऱ्या प्रत्येकाला शहानिवेचा सहवेदनेचा वसा देण्याचं काम त्या आजपर्यंत करत आलेल्या आहेत. आता तुम्ही ही जी फ्रेम पाहाल त्याच्यावरती मी लिहिलं आहे, जे लिहिलं आहे त्याच्या आधीची मी गोष्ट सांगते की त्या जेव्हा रायगडला कलेक्टर म्हणून काम करत होत्या तेव्हा त्या वादळ झाल्यामुळे आलेल्या परिस्थितीचा सामना करतच होत्या. 2-2 हजार झाडं जमिनीवर रस्त्यावर पडली होती. ती सगळी कामं चालूच होती आणि त्याच वेळी एक बिल्डिंग पडली आणि बिल्डिंग पडल्यानंतर लोक ढिगाऱ्याखाली अडकली. त्यावेळी 36 तास मॅडम त्या ठिकाणी उभ्या होत्या, त्या लोकांसाठी प्रार्थना करत होत्या. 19 तासांनी एक 4 वर्षाचा मुलगा जिवंत त्या ढिगाऱ्याकडे सापडला. काय वाटलं असेल हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर 36 तासांनी तिथली एक 63 वर्षाची बाई त्या ठिकाणी जिवंत त्यांना सापडली. हा अनुभव त्यांच्या गाठीशी होताच. आणि हे करत असताना पुन्हा पालघरमध्ये जाऊन अंगणवाड्यांचा प्रश्न त्यांनी सोडवला. 500 अंगणवाड्या या त्यांनी स्मार्ट अंगणवाड्या केल्या आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले, फंड्स आणले. ते प्रचंड अवघड गोष्ट आहे. त्यानंतर मला वाटतं 1 लाख शौचालयं बांधली आणि तो जिल्हा हागणदारी मुक्त केला. आणि हे खूप मोठं काम त्यांनी ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी केलं. त्या जेव्हा SDM होत्या पेनच्या, तेव्हा तिथले कलेक्टर त्यांना म्हटले होते पेन हे पेन नसून PAIN पेन आहे फॉर ॲडमिनिस्ट्रेशन. तर पहा, तर त्यांनी ते उलटं करून दाखवलं की पेन हे पेनच आहे. इतकं छान त्यांनी इलेक्शन त्या ठिकाणी कंडक्ट केलं. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी या लाईन्स आहेत. काळ्या दगडावरची ठसठशीत रेष तू, ग्रासलेल्या ग्रहणातील मुक्तीची चाहूल तू, कठोर प्रयत्नांना लाभलेली उन्नतीची आस तू, मुक्त तू, मुग्ध तू, वीज तू, तेज तू, मातीचेही हेम करणारी आदिशक्ती तू. निधी मॅडम. तर मॅडम आता आपण मुलाखतीला सुरुवात करतोय. तर प्रथम मी एकच प्रश्न विचारेन की आपलं बालपण कसं गेलं. मी मॅडमची कुठलीच माहिती आपल्याला देणार नाही, ती त्यांच्याचकडनं आपल्यापर्यंत येऊ देत. मी राजस्थानची आहे आणि खूप गर्वाने सगळ्यांना माझी टीमला माहीत आहे की मी राजस्थानची आहे. कारण मला काही याच्यामध्ये असं वाटत नाही की आपल्याला आपली पार्श्वभूमी किंवा आपली रूट्स असतात ते विसरायला हवे पाहिजे. आपण IAS मध्ये आलो म्हणजे राजस्थान विसरलो किंवा आपण ज्या समाजातून आलेलो आहोत त्यांना विसरलो अशा अजिबात नसते. त्यालासुद्धा ॲक्सेप्ट करून पूर्ण देशाला ॲक्सेप्ट करणे ती माझी सर्वदा भूमिका असते. राजस्थानमध्ये नागौर जिल्हा आहे आमच्या.
महाराष्ट्रामध्ये जरी मी नसेल तर मी सगळ्यांना गंमतीने सांगते की जिथे कोणी गौर करत नाही ते नागौर. पण मुंबईमध्ये काय गोष्ट आहे की इथे ठिकठिकाणी नागौरी चहाचे स्टॉल्स आहे. म्हणून इथे मी नागौर बोलले की लोकांना अच्छा नागौरी चहाचे लोक तुम्ही. मी सांगते तेच आम्ही. आमच्याकडे खूप मवेशी असतात, गाई असते, म्हैसी असते, म्हणून आम्ही तिथून सगळे इथे आणले आणि इथे आम्हाला डेअरी वगैरे उभी होणार. म्हणून नागौरी टी स्टॉल्स तुम्हाला माहीत असेल तर त्याच नागौरमध्ये कठौती गाव आहे जिथे माझा जन्म झाला होता. आणि माझी आई जे आहे ती होममेकर आहे. माझे वडील वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर होते आणि एई म्हणून रिटायर झाले होते 2021मध्ये. ते जास्त लहानपणाबद्दल, कारण राजस्थानबद्दल ज्यांना माहीत आहे ते 1984च्या राजस्थान आणि माझ्या जे सामाजिक पार्श्वभूमी आहे, मी ज्या जातीमधून येते तिथे त्यावेळी आमच्या भवितव्य म्हणजे लहानपणात लग्न होणे. आणि ती माझ्यासुद्धा होता, माझी बहिणीच्यासुद्धा होता आणि माझ्या सगळे कझन्सच्या. मी आणि माझी बहिणी जरी आता IAS IPSमध्ये आहेत पण माझ्या ऑलमोस्ट सगळ्या कझिन्सच्या चाइल्ड मॅरेज झालेलं आहे. त्यांच्या एंगेजमेंट 16-17च्या वयात झालेलं आहे, लग्नसुद्धा 18-19च्या वयामध्ये झालेलं आहे. तर बालपणात अशा होता जिथे काहीही माहीत नव्हते की आपण कुठे पोहोचणार. लोकांनी एकदा विचारते की तुम्ही 10वीमध्ये होते त्यावेळी IAS बनण्याचं स्वप्न बघितलं होता का, किंवा 10-12 साल के थे तब सपना देखा था क्या. तशी कुठलीही परिस्थिती नव्हती. परिस्थिती हीच होती की आपल्याला जास्तीत जास्त शिकायचे आणि अशी कुठली परिस्थिती निर्माण करायची नाही आईवडिलांच्या समोर की ते सामाजिक दबाव जे आहे त्याच्या समोर कमी पडणार. कारण प्रत्येक वेळा ज्यावेळी आमच्यासाठी नातेवाईकांनी किंवा आईवडिलांच्या मित्रांनी, आजोबांनी, आजींनी त्यांनी रिश्ते पाठवले, वडील एकच सांगायचे की मुली दोन्ही चांगली शिकत आहेत आणि आम्ही बघून घेणार की ते कुठपर्यंत जाते. तर म्हणून ते प्रत्येक वेळा नाकारायचे. तर ती परिस्थिती जशी आजसुद्धा भारताचे अनेक राज्यामध्ये आहे, आय एम शुअर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक राज्य, अनेक गाव असे आहे जिथे मुली जन्मली की त्यांच्या भवितव्य म्हणजे काहीतरी शिक्षण घेणे आणि लग्न होणे आणि मुलांना जन्म देणे आणि समाप्त. तोच भवितव्य माझ्यासाठी, माझी बहिणीसाठी आमच्या. अँड आय डोंट ब्लेम एनीवन बिकॉज दॅट वॉज वॉट वॉज मेंट फॉर एव्हरीवन. दिस इज वेअर वी वर सेट, मतलब दिस वॉज द बॅकग्राऊंड इन विच आय वॉज बॉर्न. तर तशी परिस्थिती होती आमच्या बालपणाची. बट आय एम ब्लेसफुल. आय फील, आय कन्सिडर माय सेल्फ ब्लेसफुल दॅट despite all those circumstances we could actually we could reach far beyond the place where we were born, the circumstances in which we were born. मला थोडा मराठी आणि इंग्रजी मिक्स बोलणार मी, त्याच्याबद्दल मी क्षमाप्रार्थी सुद्धा आहे. सो अशा होता बालपण. तुमच्या बहिणीबद्दल म्हणजे तुम्ही लहानपणीची एक कुठेतरी मी ऐकलेली गोष्ट आहे की ती खूप लहान असताना काही गोष्टी झाल्या होत्या, आणि भावाबद्दल किंवा त्यांच्या तुमच्या नंतरच्या सगळ्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगा. तशी ती खूप पर्सनल सारखी गोष्ट आहे. पण लाईक मी 1984मध्ये जन्मली, 1985मध्ये माझी सिस्टर. आणि आय एम शुअर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. अनेक गावामध्ये, आपण बीडमध्ये असो, वाशिममध्ये, तिथेसुद्धा अशी परिस्थिती होणार की एकामागे 2 मुली जन्मली ना तर सगळे नातेवाईक घाबरतात की आता याचे फक्त मुलीच होणार. आणि कितपत माझे फादर ज्युनियर इंजिनियर ना, कुठून डॉवरी अरेंज करणार, दहेज अरेंज करणार. आणि आमच्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींच्या वडिलांना लग्नावर खर्च करायचेच लागतो. तर ती जन्मली तर ॲक्च्युली आमच्या घरात अशा माहोल पडसाद होता की हे तर पूर्णपणे म्हणजे ज्यांच्या डूम्सडे आला माझ्या वडिलांवर, अशी परिस्थिती होती. इनफॅक्ट माझी बहिणी जन्मानंतर 6-7 दिवस त्याला खूप तापसुद्धा होता. अँड अनफॉर्च्युनेटली समाजाची जशी परिस्थिती असते, माझा सख्खा मामा वगैरे ते खूप खुश झाले होते की ही जगणार नाही. आणि अशी परिस्थिती अनेक घरामध्ये असते. आय डोंट ब्लेम एनी ऑफ माय रिलेटिव्स से बिकॉज आई नो दैट वो जो कर रहे थे वो कई घरों में होता है. हिंदुस्तान के ज़्यादातर घरों में होता है. राजस्थान के जैसलमेर, बाड़मेर, नागौर, मारवाडमध्ये आपण बघितलं तर
85मध्ये 2 मुली जन्मली, दुसरी मुलीला ताप असेल, खूप ताप असेल, ती जगणार की नाही जगणार अशी परिस्थिती असेल, तर नातेवाईक अशाच विचार करणार ना की चांगला होते झाला. तर ती अशी परिस्थितीमध्ये हाऊ वी सर्वाइव्ड, प्रॉबेबली गॉड वॉन्टेड सम अदर डेस्टिनी. तर आम्ही सगळे शिकलो. माझा भाऊ 5.5 वर्षानंतर आहे. तरीही अनेक, अगेन व्हॉट आय एम सेइंग, प्रॉबेबली ओनली पीपल हू कम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड विल अंडरस्टँड अँड ॲप्रिशिएट की ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये कशा असते. 2 मुली जन्मली, एक माझा भाऊ. अनेकदा आजूबाजूचे लोक, नातेवाईक सांगायचे की एक आंखच्या काय, म्हणजे फक्त एकच आंख उघडली, 2 आंख पाहिजे, कमीत कमी 2 बालक तर पाहिजे, 2 मुलं तर पाहिजे. तर तशा सामाजिक परिस्थितीत तुम्ही विचार करा. आणि ज्यावेळी असे लोक सांगायचे ना, तर अनेकदा आमच्या मनात प्रश्न निर्माण व्हायचे की कशाला, आर वी नॉट एनीथिंग टू आवर पेरेंट्स. से वो मेरा भाई एक आंख है, क्या हम कुछ भी दर्शन नहीं दे सकते हमारे पेरेंट्स को? कैन वी नॉट फाइंड, कैन डू वी मीन नथिंग टू आवर पेरेंट्स? बट समाजमध्ये तशीच परिस्थिती होती. आणि ते प्रश्न जे आहे ना, ते मला लहानपणापासून खूप जास्त संवेदनशील करायचे. आजसुद्धा संवेदनशील करतात. ज्यावेळी मी पालघरमध्ये पोस्टेड होती किंवा रायगडमध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये आदिवासी मुलींची परिस्थिती पाहते, तर ती संवेदनशीलता आणि ते प्रश्न माझ्या मनात लहानपणापासून निर्माण झाले की बेटा तो आँख है, बेटियां कुछ नहीं है, बेटियों का जन्म कोई मीनिंग ही नहीं रखता है और बेटियां सिर्फ और सिर्फ बोझ है. और ये परिस्थिती अनफॉर्च्युनेटली आत्ता 21वी सदीमध्ये थोडाफार चेंज होत आहे, पण ग्रामीण भागामध्ये खूप जास्त बदललेली आहे. अशी परिस्थिती अजिबात नाही. तर आपण आता दुर्गाष्टमीमध्ये चर्चा करतो म्हणून सांगते की अद्याप, मतलब लास्ट सेन्सस ऑल्सो टेल्स दॅट 5 लाख गर्ल्स वर किल्ड इन मदर्स वूम्स इन आवर कंट्री. 5 लाख मुली. आता 5 लाखच्या ज्या आकडा ज्यावेळी मी बोलते, तर मला माहीत आहे की माझ्या आजूबाजूचे सुद्धा अनेक लोकांनी भ्रूणहत्याची शरण घेतली होती, कारण त्यांना मुली पाहिजे नव्हती. तर अशी परिस्थितीमध्ये मोठे होणे, जगणे, तर त्या बालपणामध्ये जास्त काही आनंद नसतो. त्याच्यामध्ये फक्त संघर्ष असतो. त्याच्यामध्ये फक्त हेच प्रयत्न असतो की आपल्याला काहीतरी प्रयत्न करायचे ही परिस्थिती बदलण्याची. आपल्याला प्रयत्न करायचे की आपल्यामुळे कमीत कमी जिथे कुठे लोकांना जरी हे आदर्श मिळेल की नाही, मुली शिकून, चांगलं शिक्षण घेऊन, स्वतःच्या पायी उभी राहून आईवडिलांचा अवलंब बनू शकते, तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि मला, तुम्हाला काही लोकांना माहीत असेल की माय सिस्टर इज ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस नाव इन राजकोट. आणि ते सगळे नातेवाईक जे सांगायचे ना की मुलींना शिकून काय करणार, कलेक्टर SP बनणार का. सो ऑल ऑफ देम अल्टिमेटली एंडेड अप बीइंग फॉर्च्यून टेलर्स. त्यांनी जे काही सांगितले ते खरं ठरलं. आणि आम्ही दोन्ही बहिणी आणि मी दोन्ही आमच्या जिल्ह्यातून तिथेच शिक्षण घेऊन, राजस्थानच्या सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेऊन, हिंदी मीडियममध्ये शिक्षण घेऊन IAS IPS मध्ये सिलेक्ट झाले असे आम्ही दोन्हीच आहोत. तर आजच्या कार्यक्रमाची डेप्थ आपल्या लक्षात आली. प्रेरणा हाच विषय घेऊन पंढरीच्या वारीमध्ये पथनाट्य करायची. त्याच्यातल्या 2 ओळी मला आता जेव्हा मॅडम सांगत होत्या तेव्हा आठवल्या, कदाचित सगळ्यांनी ऐकल्या असतील माझ्या तोंडून त्या. खुडू नको ग कळी आई, जगू दे ना मला, असं तो आतला गर्भ त्या आईला सांगतो, कारण तो दुसऱ्याला सांगू शकत नाही. खुडू नको ग कळी आई, जगू दे ना मला, दिवा हवा वंशाला, पण ती नको का ग तुला. पाहते मी स्वप्न नवे, नको मावळतीला नेऊ, कार्टी म्हणून नशिबाला असा दोष नको ग देऊ. आई तुझा हात धरून मला शाळेत जायचंय ग, तुझ्या दारात छमछम नाचायचंय ग पैंजण घालून, सांगशील ना बाबाला, खुडू नको ग कळी आई, जगू दे ना मला, जगू दे ना मला. आणि खरोखर तुम्ही म्हणता की 5 लाख हा आकडा, हा आलेला आकडा असेल. याच्यापेक्षा खूप भयंकर परिस्थिती TV वर बऱ्याच बातम्या मागे पण आलेल्या होत्या. तर ही, आपण शहरात राहतो, गावातला जरी टच असला तरी प्रत्यक्ष गावात राहत नाही, म्हणून परिस्थिती माहिती नाही. मॅडम स्वतः ते जगून आलेले आहेत. आणि मॅडम जे सांगितलं की बहिणीचं, ते फारच म्हणजे असं मनाला लागण्यासारखी गोष्ट आहे.
आणि या सगळ्या परिस्थितीतून प्रवास करत मॅडम आज इथपर्यंत पोहोचल्यावर नुसत्या पोहोचल्याच नाहीत, मग जेव्हा सक्सेस मिळतो तेव्हा तो स्वतःचं पाहतो, तर त्यांनी असं आजपर्यंत केलेलं आपल्याला दिसून येत नाही. तर मॅडम मला हेच विचारायचं आहे की आजूबाजूची अशी परिस्थिती, आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांचं जे गाव आहे त्याच्या आजूबाजूच्या 45 किलोमीटरमध्येच त्यांचे नातेवाईक होते. म्हणजे बाहेरचं जग पाहण्याचं, त्या लहान वयात बाहेरचं जग पाहण्याची संधीच त्यांना कधी मिळाली नाही. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे मॅडम की मन कणखर बनायला तुमची सुरुवात कधी झाली? एक्झॅक्टली कधी सुरुवात झाली मला माहीत नाही, पण मी माझी पहिली पॉईम ज्यावेळी मी हार्डली 10 वर्षाची होती त्यावेळी लिहिली होती. आणि प्रश्न हे समाजाची परिस्थितीबद्दल, समाजमध्ये जे असमानता आहे त्याच्याबद्दल, आणि एक ड्राईव्ह की मला काहीतरी करायचे मला. अँड आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ, आय एम नॉट सॅटिस्फाईड इवन नाव. सो अँड इट्स नॉट दॅट आय think that I can achieve much more than what I have achieved, but I really believe that मला किंवा कोणालाही स्वतःच्या ट्रू पोटेन्शियल जोपर्यंत आपण मिळवून घेत नाही ना तोपर्यंत प्रयत्न आपले थांबले गेले नाही पाहिजे. तर लहानपणापासूनच एक होता की नाही, एक्झामची माझ्यासारखी टेन्शन मी कोणामध्येच बघितली नाही. आता माझा मुलगा 9वीमध्ये आहे, मोठा मुलगा, अँड एव्हरी सिंगल डे आय टेक मोर टेन्शन दॅन हिम. आणि कारण माझ्यामध्ये ती ड्राईव्ह लहानपणापासूनच होती की नाही, वी हॅव टू प्रूव्ह द सोसायटी दॅट वॉट दे बिलीव्ह इज नॉट राईट. आणि म्हणून कधी आली मला माहीत नाही, पण ज्यावेळी आली ती समाप्त होणार नाही. मी समाप्त नक्कीच होईल, पण ती तळमळ की नाही आपल्याला देश, आपल्या समाज, आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या कार्यालय, जिथे कुठे जाणार तिथे स्त्री पुरुषमध्ये समानता आहे किंवा नाही, मनामध्ये खूप गहराईमध्ये जमलेला जे प्रेज्युडिस आहे ते काढता येत किंवा नाही, तर त्याला काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि आयुष्यभर चालू राहणार. मी कधी प्रश्न समजले नाही तर प्लीज. येस नाही बरोबर. यानंतर तुम्ही असं म्हणालात की ते शाळा तिथल्याच शाळांमध्ये शिकल्या, तर 11वी 12वी पण तिथंच झालं का? 11वी 12वी तुमच्या शाळेत झालं? माझे वडील खूप इमानदार ऑनेस्ट ऑफिसर होते, म्हणून ते रिटायर झालेपर्यंत त्यांची 32 ट्रान्सफर झाली होती. आणि म्हणून कुठली शाळा ही मी सांगू शकत नाही, पण पहिलीपासून 12वीपर्यंत सुमारे 10 शाळा मी बदललेली आहे. आणि ज्याच्या आपल्याकडे सुद्धा अशीच अवस्था आहे की आपण मुलींना जवळची जी शाळा असते तिथे पाठवतो, मुलांना लांबची शाळा असो, चांगली शाळा असो, पाठवू शकतो. आणि माझं सगळं शिक्षण 11वी 12वी ग्रॅज्युएशन बांगड कॉलेज आहे. बांगड नाव असेल पण प्रायव्हेट नाही, तुमच्यासारखा DY पाटील कॉलेज वगैरे आमचे तसे नाही. बांगड सेठांनी जागा दिली, पण कॉलेज शासनाचे आहे, हिंदी मीडियम कॉलेज आहे, गव्हर्मेंट कॉलेज डिडवाना, तिथे माझं ग्रॅज्युएशन झालं. माझी बहिणीचं ग्रॅज्युएशन तिथे झालेलं आहे. तर शिक्षण, आणि ते एक तालुका आहे. तुम्ही असा विचार करा, पेण किंवा उरण किंवा महाड, इनफॅक्ट हे तर मुंबईच्या जवळ आहे ना, आम्ही तर कुठल्याही जयपूरच्या जवळसुद्धा नाही. नागौर कोणी गौर करत नाही, हे आम्ही राजस्थानमध्ये सुद्धा बोलतो. तिथे इंग्रजी शाळाचा प्रश्नच नव्हता, इंग्रजी कॉलेजचा सुद्धा प्रश्नच नव्हता. सो तशाच तिथेच शिक्षण झालेलं आहे. आणि तिथेच पण जसं मी पूर्वीसुद्धा बोलली की मला लहानपणापासून IAS व्हायचे होतं असं अजिबात नाही, कारण आमच्या घरी तलाठीसुद्धा नाही. म्हणून फक्त वॉटर सप्लायमध्ये वडिलांना बघितला होता. आणि ते सुद्धा खूप सिन्सिअर माणूस आहे ना, सिन्सिअर सेंट लाईक माणूस, खूप इमानदार माणूस. वारंवार बदली व्हायचे. आमदारांच्या घरी पंप लावण्याचे प्रश्न उठेल, ते सांगाल की बाई मला तुम्ही कुठेतरी ट्रान्सफर करून घ्या, पण मी नागरिकांचे प्रश्न बघता दुसरा तुमच्या वैयक्तिक प्रश्न बघू शकत नाही. तर खूप इमानदारीने त्यांनी आयुष्यभर काम केलं. पाण्याचा प्रश्न जे राजस्थानचा सर्वात मोठा प्रश्न आहे त्याच्यावर खूप तळमळीने काम केलं. ते बघून लहानपणापासून की काम करायचे तर अशाच पद्धतीने करायचे, आणि पूरी सिंसियरिटी से, पूरी शिद्दत से काम करना है, दिल लगा के काम करना है, जहाँ जाना है थोड़ा भी हो, एक एक छोटा छोटा चेंज करना है, बट करके लेना है ना. राईट. आणि कॉलेजमध्ये असताना तुम्ही तुमचं थोडंसं कॉलेज लाईफबद्दल थोडंसं सांगावं असं मी सांगेल, कारण तिथंच तो सुरू झालेला होता प्रवास पुढचा.
माझ्या कॉलेजमध्ये मुलींच्या पर्सेंटेज हार्डली 10 to 20% असेल आणि 80% मुलगे आणि ती मुलीसुद्धा अनेक रेग्युलर कॉलेजलासुद्धा प्रायव्हेट कॉलेजसारखी वागायचे, कारण खूप जास्त मी पहिल्यांदा बोलते याविषयी, बट खूप जास्त टीझिंगचं प्रमाण होता आमच्या कॉलेजमध्ये. कारण ते 80sमध्ये पहिल्यांदा मुली वगैरे शिक्षणासाठी आणि जे आम्ही जात होती ना त्याच्यामध्ये सुद्धा 90% लग्न किंवा रोका सगाई ज्याला आपण म्हणतो ते झालेला असायचे, कारण वडिलांना विश्वासच नहीं तर पहले सगाई करो उसके बाद चलो ठीक है कॉलेज करने जाना है तो चले जाओ भले. तो सगाई शादी नहीं की हुई बहुत ही कम लड़कियां होगी आणि त्या परिस्थितीमध्ये पण माझे वडील जे आहे ना ते खूपच जिद्दीसुद्धा. मी 10thमध्ये होती ज्यावेळी SUPWच्या एक कार्यक्रमामध्ये पंजाबच्या मला लीडर करण्यात आला. तर आम्ही जसे तसे सरसो का साग, मक्के दी रोटी, जसे तसे पंजाबी सलवार कमीज वगैरे सगळे आणले. नंतर शेवटी जे लीडर आहे त्याला पंजाबबद्दल काही सांगायचे आणि मी इतकी जास्त घाबरते ना माईकशी मी इतका जास्त घाबरते माईक घेण्याशी, पब्लिक स्पीकिंगशी, की मी आणि आमच्याकडे सेठांनी दिलेली शाळा तर म्हणजे हवेली, तर जुनी हवेली सरकारी शाळा, पण वर जाऊन कुठेतरी टेरेसवर मी किसी जगह पे मैं छिप गई और कान बंद करके एक ही चीज़ की निधि चौधरी SUPW पंजाब लीडर, पंजाब पे 4 लाइनें बोलनी थी मुझे सिर्फ ये बोलना था की पंजाबमध्ये गिद्दा डान्स केला जातो किंवा भांगडा केला जातो आणि पंजाबचे भगतसिंग झाले वगैरे वगैरे. पण मला इतकी जास्त भीती असायची की मी तिथे वर टेरेसवर जाऊन लपली आणि मराठीमध्ये चूक असेल तर माफ करा आणि मी जोपर्यंत शाळा बंद झाली नाही तोपर्यंत तिथेच राहिली और कान बंद करके उभी. मैं खाली आली, फक्त एक ते गार्ड सारखा माणूस और इतनी देर कहाँ पर थे ये वो, फिर मैं बाहर निकली और पूरे रस्ते मला खूप भीती मनात, खूप शर्म, खूप लज्जा की मी का बोलू शकली नाही आणि मला माझ्या मनात अशी गाठसुद्धा निर्माण झाली की मी आत्ता कधी बोलू शकणार नाही. वडिलांना माहिती झाली, कारण छोटासा शहर लाडनू नाम बहुत ही छोटासा, वडिलांना माहिती झाली की मुली कुठेतरी गेली आणि त्यांनी जाऊन शाळेमध्ये, कारण माझे वडील शिक्षणामध्ये खूप जास्त इंटरेस्ट घ्यायचे, तर त्यांनी जाऊन शाळेमध्ये शिक्षकांना सांगितले आत्ता ती कुठेही जाणार पण वारंवार त्याचं नाव अशाच पद्धतीने ती माईक घेणार हातात, काहीतरी बोलणार हे बघून घ्या. आणि फॉर्च्युनेटली छोट्या शहरामध्ये जसं असते टीचर्स सुद्धा वॉटर सप्लायचे जेईचं मान ठेवतात आणि आम्ही सुद्धा टीचर्सचा मान ठेवायचे. प्रत्येक पुढची गोष्टमध्ये अशा भाषण असो की कुठली डिबेट कॉम्पिटिशन असो माझं नाव ऑटोमॅटिक येणे सुरू झालं, कुठेतरी धावणार ना. तर 11th-12thमध्ये सुद्धा असे वारंवार परिस्थिती निर्माण झाली. तर कॉलेज गेल्यानंतर कॉलेजमध्ये सुद्धा माझ्या वडिलांच्या सांगण्यामुळे डिबेटमध्ये माझं नाव वारंवार कॉलेजच्या टीममध्ये पाठविला जात होता आणि फॉर्च्युनेटली मी अनेक ठिकाणी डिबेट जिंकली. ब्यावरमध्ये, बिसाऊमध्ये, चुरूमध्ये, झुंझुनूमध्ये, राजस्थानचे विविध कॉलेजमध्ये जाऊन आमच्या कॉलेजसाठी डिबेट जिंकून आली. आमच्याकडे खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे रोलिंग ट्रॉफीच्या. खूप मोठी सुंदर ट्रॉफी देतात, एका वर्षासाठी आमच्या कॉलेजमध्ये यायचे. एक मुलीच्या कारणाने ती ट्रॉफी आली म्हणून कॉलेजमध्ये निधी चौधरी सिक्का जमला माझ्या नावाचा आणि इतका सिक्का जमला की सेकंड इयरमध्ये माझ्याकडे सगळे युनियन जे असतात ना स्टुडंट युनियन, ते सगळेचे सगळे ऑफर घेऊन आले की तुम्हाला आम्ही स्टुडंट युनियनची लीडर करणार. आणि मी जशा स्वभावाची आहे पहिल्यांदा ज्याला शब्द दिला मी तोच शब्द पाळला आणि जी प्रथम पक्ष माझ्यासमोर आला मी वडिलांना विचारले, त्यांनी सांगितले तुमची चॉईस आणि ती मी ॲक्सेप्ट केला म्हणून त्याची बदली झाली. 1-2 बदली माझ्या कारणाने झालेली आहे, कारण तो पक्ष असा होता ज्याच्या सत्तेपक्षी काहीतरी अडचण होती आणि म्हणून माझ्या वडिलांची बदली पालीमध्ये बेडा नावाच्या एक गावामध्ये करण्यात आली, आमच्या घरातून 8 तास लांब. तर अशा कॉलेजचा खूप इंटरेस्टिंग प्रवास होता. 3 वर्ष गव्हर्मेंट कॉलेजमध्ये खूप सारे डिबेट जिंकले. माझ्या कॉलेजमध्ये ज्यावेळी डिबेट होईल ना, जसं आत्ता मला खूप भीती वाटते तुमच्यासमोर बोलण्यास, तशीच भीती माझ्या कॉलेजमध्ये माईक आला बोलायचे भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाला पाहिजे की नाही किंवा परमाणु बम जो है शांती लाएगा या नहीं समहाव, कारण माझ्यामध्ये ते फोबिया आहे, आजसुद्धा आहे, पूर्वीसुद्धा होता. तर मी सगळं काही विसरून जायचे
पण आय हॅड सच बिग फॅन फॉलोईंग इन माय कॉलेज. ॲट दॅट पॉईंट दे वूड कम्प्लीट द डिबेट. आफ्टर मी whomsoever will speak cannot speak better than me. आणि तशा खूपच एक खूप एनर्जेटिक, खूप एक्साइटिंग, खूप फुल ऑफ वायब्रन्सी अशा माझ्या कॉलेजचे दिन होते. पण मी 19 वर्षाची होते ज्यावेळी मी कॉलेज पूर्ण केले. अद्याप कुठल्याही परीक्षा देण्यासाठी माझ्याकडे 2 वर्ष होते. तर म्हणून मला जयपूरला यायचे लागलं मास्टर्स करण्यासाठी. आणि ती सुद्धा दॅट इज वन व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट दॅट आय वॉन्ट टू टेल यू, विच ऑल्सो आय हॅव नॉट टोल्ड टू मेनी पीपल. मी ज्यावेळी कॉलेज संपवली तर सगळ्या गुरुजींना जाऊन प्रणाम प्रणाम प्रणाम. मी जयपूरला जाते मास्टर्स करण्यासाठी. कुठल्या सब्जेक्टमध्ये करणार? मी सांगितलं इंग्लिश लिटरेचरमध्ये करेन मी. आणि वा, इंग्लिश लिटरेचरमध्ये करणार. 55% बना लेना, 55% बना लेना. सगळ्यांनी आशीर्वादमध्ये मला, कारण त्यांना आता असा दिसला की ही काही लीडर होणार नाही, ज्याला आपण MLA साहेब MP साहेब बोलत होतो किंवा कलेक्टर साहेब, ती आत्ता प्रोफेसर बनणार. आणि 55% नाही बनाय तो प्रोफेसर नाही बनेगी. तो सगळ्यांनी मला आशीर्वादमध्ये 55%. मला माहीतच नव्हती 55% कशाला बोलतात. UGC नेट 55% शिवाय तुम्ही बसू शकत नाही. मी जयपूरला गेली. तिथे युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये महाराणी कॉलेज, महाराजा कॉलेजचे मुलं मुलगी, इंटरनॅशनल कॉलेज फॉर गर्ल्स, कंकडिया कॉलेज, हे सगळे अंग्रेजीमध्येच बोलायचे. माझ्याकडे ग्रॅज्युएशनमध्ये इंग्लिश लिटरेचर होतं, पण आम्ही हिंदीमध्ये इंग्रजी शिकायचे. इंग्लिश लिटरेचर इंग्लिशमध्ये सुद्धा करता येते हे तिथे गेल्यानंतरच माहिती झाली. आणि मला जसे तुमच्यामध्ये अनेकदा असं निर्माण झालेलं असेल, तुम्ही पुण्याहून आले, कोल्हापूरहून आले, सोलापूरहून आले, मुंबई मिसफिटसारखा. माझ्यासाठी जयपूरसुद्धा खूप मोठा मिसफिट होता, कारण जयपूरमध्ये कसे फिट होणार ना, हे अंग्रेजी बोलतात सगळे. मी बॅकबेंचर झाली, आयुष्यात पहिल्यांदा बॅकबेंचर झाली, कारण मला कळतच नाही कुठे पोहोचलो. अँड फर्स्ट इयरचा रिझल्ट आला, निधी चौधरी फर्स्ट इन युनिव्हर्सिटी. एव्हरीबडी वॉज आस्किंग हू निधी चौधरी. फायनल इयर, निधी चौधरी टॉप द युनिव्हर्सिटी. सगळं म्हणजे आय एम द फर्स्ट गर्ल हू टॉप द युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान इंग्लिश लिटरेचर डिपार्टमेंट, द एंटायर युनिव्हर्सिटी. आणि ही त्यावेळी ज्यावेळी 55%च्या आशीर्वाद होता, त्याने जरी 70-80%च्या आशीर्वाद दिला असता तोड केली तर काहीतरी अजून मोठा झाला. सो कॉलेज अँड युनिव्हर्सिटी वर रिअली एक्साइटिंग डेज, व्हेरी डिफिकल्ट बट व्हेरी मोटिवेटिंग डेज टू परफॉर्म, टू डिलिव्हर, टू प्रूव्ह युअर सेल्फ. राईट, व्हेरी नाईस. या ठिकाणी आजचा कार्यक्रमाचं जेव्हा पोस्टर केलं सगळ्यांकडे, तेव्हा मला प्रत्येक या साईडनी प्रश्न विचारले जात होते, फक्त लेडीजसाठी आहे का, फक्त लेडीजसाठी आहे का. म्हटलं हा तुमचा भ्रम आहे, कारण आपण कुठेही म्हणले नाही की फक्त लेडीजनी यावं. नाव नवदुर्गा आहे, पण कार्यक्रम आपले सगळ्यांसाठीच असतात. आणि याचं कारण असं आहे की आपल्या घरी मुली आहेत, तर मॅडमचा जो प्रवास झाला तर तो त्यांच्यासाठी खरोखर प्रेरणादायी आहे. आणि प्रत्येकाने हा प्रवास त्यांना सांगावा आणि ऐकवावा. आपलं लाईव्ह होईलच, परंतु ही माझी खरोखर मनापासून इच्छा आहे. कारण मुलींबद्दल मीरा बोलवणकर मॅडम पण असं म्हणत होत्या की मुली स्वतःला अंडर एस्टिमेट करतात. जर त्यांची कॅपॅसिटी 200ची असेल तर त्या दाखवताना 50 आहे की काय असं वाटतं, वेळेस मुलांची 100ची असेल तर ती 200-250 असल्यासारखी ते बिहेव करत असतात. म्हणजे असं आहे त्यांचं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन. अँड त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत होत्या की या मुली ज्या आहेत त्यांना पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पण मध्येच गिवअप करतात, की त्या विचारच सोडून देतात. आणि मग हे गिवअप करू नये. आणि आत्ता तर खूप डिस्ट्रॅक्शन आहेत, आत्ता खूप मुलामुलींना सगळ्यांना आत्ताची जी बाहेरची परिस्थिती आहे ती खूप डिस्टर्बिंग आहे खरं तर. तर अशा वेळी असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व समोर असेल तर त्यांना एक रस्ता सापडेल. आणि त्यामुळेच आता पुढचा प्रश्न विचारते की या सगळ्या प्रवासात तुम्ही वडिलांबद्दल बोललात, तर आईबद्दल थोडंसं आम्हाला एक थोड्या शब्दांमध्ये सांगावं. माझी आई शिक्षित होती, 12वीपर्यंत त्याने शिक्षण घेतला होता आणि त्याची पुढे शिकण्याची इच्छासुद्धा होती. पण समहाव द सर्कमस्टान्सेस जसे आमच्याकडे होते म्हणून ती पुढची शिक्षण घेऊ शकली नाही. त्यावेळी 12वी नंतरसुद्धा शाळामध्ये शिक्षक वगैरे लावायचे. सरकारकडे
शिक्षित महिलाच नव्हती म्हणून 12वी झाली तरीही महिलांना 12वी का सर्टिफिकेट के बेसिस पे भी देते थे. तो सुद्धा एकदा माझ्या आईकडे समोर ऑफर आला होता. पण अगेन माझी आईची एक इच्छा होती की काहीही असो स्वतःच्या पायावर उभी असली पाहिजे माझी मुलगी. आणि याच्यासाठी किती भांडण झाले. कारण वाईल बोथ माय पेरेंट्स, मी आई वडील ज्यावेळी बोलते ना की दोन्हींना माहीतसुद्धा होती की ती काहीतरी करणार. ती शी हॅज द ड्राईव्ह इन हर, शी हॅज द फायर इन हर, शी विल डू इट. पण कधी अशा असायचे की माझी दादीनी रिश्ता पाठवला, चाचानी रिश्ता पाठवला, ताऊनी रिश्ता पाठवला, वडिलांच्या बॉसनी पाठवला, तर वडील बिचारे अब काय करा, आता काय करायचे. त्यावेळी आई भांडायचे. जसं प्रत्येकीच्या घरात असतो ना, पेरेंट्स ॲज हजबंड अँड वाईफ वुड नेवर ॲग्री ऑन वन थिंग. तर ज्यावेळी कधी कधी चांगलं रिलेशनशिप माझ्या आईच्या साइडने यायचे, नाना जी, मामा जी, कोई अच्छा रिश्ता है कि ऊपर से नीचे तक सोने में लड़की को बिछिया भी सोने में देंगे. एंड समहाउ लेडीज, सो माई मदर वुड बी लाइक सगाई करने में तो कोई प्रॉब्लम नहीं है, बाद में देख लेंगे, आजकल के लड़के वाले भी पढ़ाते. सो इट वॉज अ मिक्स्ड बैग. व्हेन आई एम सेइंग आई एंड वडील, दे वर ऑल्सो अ प्रोडक्ट ऑफ द सेम सोसायटी. इट्स नॉट दैट they were completely revolutionary or rebels, but in their own limited circumstances, in their own limited capacities, त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी थोडा ते संघर्ष, थोडा बोलण्याची की नाही ठीक आहे, काही नातेवाईकांना नाराज करता येईल, थोडा वेळानंतर परत आपण त्यांना समजून घेऊ. पण कधी आईने कधी वडिलांनी असं केला. पण माझ्या IAS मधला जे प्रवास आहे ना, मी 2012मध्ये जॉईन केली. इट वॉज माय मदर हू टोल्ड दॅट यू डोंट वरी, बिकॉज मी एक्सपेक्ट करत होती माझ्या मुलांना, फर्स्ट मुलांना. 2010मध्ये प्रेग्नन्सीमध्ये मी तयारी केली. 2009मध्ये ज्यावेळी फॉर्म भरला होता, 9 डिसेंबर के आसपास फॉर्म भरा था. मी माझ्या वडिलांशी बोलून घेतले की मैं फॉर्म तो भर रही हूँ. आणि माझ्या हस्बंड सांगत होते मी हाऊस हस्बंड बनणार, तुम्ही निश्चित राहा. कारण मी त्यांना सांगितले की तुम्ही सुद्धा UPSC लिहा ना, तुमच्याकडे सुद्धा वेळ आहे, तुम्ही लिहा UPSC. तुम्ही तर बिहारचे UPSCचे गड, तुम्हाला माहीत आहे. आम्हाला माहीत सुद्धा नाही, मीच UPSC लिहिते, तुम्हाला माहीत आहे. नहीं आई एम हैप्पी इन RBI. तो मैंने कहा मेरी पता नहीं कहाँ ट्रांसफ़र होगी, कहाँ पोस्टिंग होगी. एंड वाई आई एम टेलिंग यू ऑल दीज थिंग्स बिकॉज स्पेशली विमेन, योर डॉटर्स वुड ऑल्सो गो थ्रू दीज काइंड ऑफ थिंग्स. तर मिस्टरांनी सांगितलं मी हाऊस हस्बंड होणार, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही जिथे जिथे तुमची पोस्टिंग होणार, मी तर सोडून घरी मुलांना सांभाळण्यासाठी. बोलतात हे मला नंतर कळाला, हे खूप नंतर कळाला. त्यांनी बोलले, मी फॉर्म भरला आणि थोड़ा वेळानंतर कळाला यार ये तो पूरी प्रेग्नेंसी में पढ़ाई कर रहे हो, वो बंदा तो रोज RBI जा रहा है. म्हणून मला फोन करायचं लागलं आई वडिलांना की आता काय, मी तर परीक्षा फॉर्म भरले, आजपर्यंत माझी सक्सेस रेट, हिट रेट 100% आहे. मी फॉर्म भरले म्हणून रिझल्ट येणार आणि रिझल्ट आला तर काय करायचे, मुलांना कुठे सोडून जाणार. आणि माझी अनफॉर्च्युनेटली सासूबाईसुद्धा नव्हती, सासरे माझे आमच्या समवेतच राहायचे. तर आईनी सांगितले तुम्ही निश्चिंत राहा, मी तुम्हाला तिन्हीला घडवून घेतलेले आहे, चौथा मुलगासुद्धा झाला, चौथा बालसुद्धा झाला, असा विचार करेल. अँड फ्रॉम डे 1 टिल आय कम्प्लिटेड माय प्रोबेशन फॉर 2 years. आणि मी जॉईन केले पेणमध्ये ज्यावेळी SDM म्हणून. जॉईन करतानाच इलेक्शन ड्युटी लागली ॲज रिटर्निंग ऑफिसर. कलेक्टर बिचारे घाबरून सांगायचे PAIN आहे म्हणून माझं काम वाढला. आणि अशी परिस्थितीमध्ये परत माझी आईनी पूर्ण माझ्या पेणच्या कार्यकाळात माझ्या मुलाला सांभाळला. आज मी 19 तारीखला ज्यावेळी जाते आयझॉलला, मी माझ्या ऑर्डर आला ड्युटीच्या, आमच्या घरच्या ग्रुपमध्ये टाकला. फर्स्ट कॉल आय रिसीव्ड वॉज फ्रॉम माय मदर, व्हॉट अबाउट चिल्ड्रन, शुड आय कम. आय सेड यार हाऊस हस्बंड, तुम्ही कशाला त्रास घेता, हाऊस हस्बैंड. तो इतने में फिर मेरे पापा का फ़ोन आया, बोले मी येऊ का. मी सांगितले पापा है ना, देव है, पापा जी है, सब संभाल लेंगे, बट व्हाट अबाउट हिज स्टडीज़, बिकॉज हाउस हस्बैंड बच्चों को पाल सकते हैं, पढ़ाएगा कौन. एंड पढ़ाने का काम मैं और मेरे पापा ही करते हैं. सो माय फादर एक्चुअली इमीडिएटली बुक टिकट, टुमारो ही इज कमिंग, जस्ट बिकॉज डे आफ्टर टुमारो आई एम लिव्हिंग. सो दॅट काइंड ऑफ अ सपोर्ट सिस्टम जे आई वडील देतात. आणि मला अनेकदा वाटते की आज मुलांना, मुलींना, माझ्यासारख्यांना अनेकदा आपण घाबरतो आई वडिलांना बोलण्यास
जैसे कोई एहसान मांग रहे हैं ना टाइप में, ऐसा फील होता है यार। बट एक्चुअली माँ बाप को बहुत खुशी होती है जब आप बच्चों के लिए कुछ कर रहे हो। तो आई एम ऑलरेडी assuming the days when my children would have their children, and probably I would be able to do this granny duty someday. कारण अजिबात घाबरू नका, प्लीज कॉल युअर पेरेंट्स वेन इन नीड, प्लीज कॉल युअर फादर वेन इन नीड, कारण ते खूप खुश होतात, तुमच्या प्रोग्रेसमध्ये त्यांच्या जे स्वप्न आहे ना ते पूर्ण होत आहेत. किती सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. खरं तर काही पेरेंट्सला असं वाटतं की यार मी आयुष्यात खूप कष्ट केले, आता मला तुम्ही तुमची मुलं सांभाळायला लावू नका, असे पण म्हणजे असतं एक विचार, असा असतो एक विचार की आम्ही खूप कष्ट केले, आता तुम्ही नोकरी करणार, तुम्ही जाता येता एन्जॉय करता, कारण दिसताना चेहऱ्यावर कुणाच्याच काही दुःख दिसत नाही जे आत लपलेलं असतं, बरोबर ना. तर तिथं मग पेरेंट वाटतं हे तर सगळं आनंदात करतात, कमवतात आणि परत त्यांची मुलं सांभाळायला आम्हाला बोलवतात. तर असं असू नये, म्हणजे हे आपण आता समजून घेतलं पाहिजे की आपल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना आपण समजून घ्यावं. या ठिकाणी आत्ता सगळा ॲकॅडमिक त्यांचं जे कारकीर्द होती तिथं केलेला अभ्यास याबद्दल मॅडमनी सांगितलं, तर थोडंसं अजून मी त्यामध्ये ॲडिशन करते, म्हणजे त्यांचं शिक्षण आपल्याला सांगते. MA इन इंग्लिश लिटरेचर 2005चं, MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 2007, MA इन रूरल डेव्हलपमेंट 2009, त्यानंतर ज्युनियर असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर JIIB CIIB JIIB आणि CAIIB म्हणजे सर्टिफाईड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स हे 2010ला झालं, UGC नेट 2011ला आणि MA इन पब्लिक पॉलिसी 2019ला, कारण पब्लिक पॉलिसीचा कोर्सच त्यावेळी डिझाईन झाला होता. नवीन पहिला कोर्स स्वाधीन क्षत्रिय साहेबांनी केला होता आणि मॅडमनी तीसुद्धा डिग्री घेतली. त्या सतत शिकत राहत आहेत हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्या पहिल्यांदा RBIला जॉईन झाल्या ॲज अ मॅनेजर, त्यानंतर UPSCच्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना पोस्ट मिळाली, परंतु मनासारखी मिळाली नाही. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि मग त्या IAS रँक मिळून त्या महाराष्ट्र कॅडरला आल्या. या सगळ्या प्रवासात त्या कुठेही थांबल्या नाहीत, शिक्षण हे सतत होत राहिलं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे इवन माझं पण सिलेक्शन झाल्यावर मिस्टरांनी म्हटलं होतं की UPSC कर, मी म्हटलं नाही आता बस, आणि घरी बसले. आणि हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलेलं असणार आहे की एकदा थोडंसं घरून छान ॲप्रिशिएशन मिळालं, आपल्याला सॅटिस्फाय झालं, पैसे मिळायला लागले की आपण त्या ठिकाणी थांबतो. तर असं करू नये, तर ते पुढं सतत चालत राहावं, असं यासाठी मी या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सांगितल्या. तर आता पुढचा प्रश्न विचारते की RBIचं सिलेक्शन किंवा RBIमध्ये सिलेक्शन व्हावं अशा पद्धतीने तुम्ही गेलात कसं? माझ्या आयुष्यात कमीत कमी फॉर्च्यून टेलर्सची खूप भूमिका आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ज्यावेळी जयपूरसाठी निघाली होती त्यावेळी आमच्या घराच्या जवळ एक गायत्री मंदिर असायचे आणि तिथे यज्ञ होत असायचे आणि एक बाबा कधी कधी वर्षात एकदा यायचे आणि त्यांनी माझी आईला सांगितलं ती जयपूरला जाते पण ती देशातले सर्वात मोठे बँकमध्ये पोहोचणार, सर्वात मोठे बँकमध्ये, कहीं कहीं दूर दूर तक. और हमें ये नहीं पता था कि RBI सबसे बड़ा बैंक है, हम तो SBI समझ के बैठे थे. म्हणून अजून थोडा UPSCची तयारीचा पहिला एक्सपोजर जयपूरमध्ये मिळाला, ज्यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थानमधला लायब्ररीमध्ये बसून मी पुस्तकं वगैरे वाचायचे, रेफरन्स बुक्स वाचायचे. तर तिथे अनेक मुली UPSCची तयारीचे सुद्धा भेटले आणि त्यावेळी मला कळाला की यार इसका सिलेबस क्या आहे. आणि सिलेबसमध्ये माझ्या सर्वात मोठा वीक पॉईंट इकॉनॉमिक्स होता आणि मी RBIची परीक्षा फक्त आणि फक्त माझ्या इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग करण्यासाठी लिहिली. कॅन यू बिलीव इट? अँड सच यू कैन से अ लिटिल सनकी, क्योंकि मेरे को ये यकीन है मैं जिस परीक्षा में बैठूंगी वो पास कर सकती हूँ. क्या बात है. अगर मैं RBI में भी बैठूंगी लिखूंगी तो मेरे को इकोनॉमिक्स समझ में आनी ही पड़ेगी. इकोनॉमिक्स हैज नो अदर ऑप्शन बट टू कम इन मी एंड टू एक्चुअली बिकम पार्ट ऑफ माई इंटेलेक्चुअल हेल्थ. सो मैंने इकोनॉमिक्स पढ़ी और बहुत ज़्यादा पढ़ी. हिंदी मीडियम में एग्ज़ाम लिखा और मेरा फर्स्ट अटैम्प्ट में हो गया, मेरी 4th रैंक आ गई RBI एग्जाम में. एंड आई एम टेलिंग आई डोंट हैव एनी फिनेंस बैकग्राउंड. आई वॉज अ पब्लिक एड हिस्ट्री स्टूडेंट. लिटरेचर इसलिए पसंद था, हिंदी लिटरेचर खुद ही पढ़ते रहते थे घर पे, इंग्लिश लिटरेचर का एक्सपोजर मिले इसलिए इंग्लिश लिटरेचर पढ़ रहे थे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी इकॉनॉमिक्स शिकण्याची हे फक्त एक मुभा मिळावीत म्हणून मी RBIची परीक्षा लिहिली होती आणि RBIमध्ये सिलेक्शन झाला. RBIमध्ये सिलेक्शन झाला, चेन्नईमध्ये पोस्टिंग झाली
आणि चेन्नईमध्ये आय हॅव लिव्ड इन द मोस्ट पॉश एरियाज ऑफ इंडिया. बेसेंट नगर इन चेन्नई, देन आई फाउंड माई हस्बैंड देयर बिकॉज डेस्टिनी जैसे बुलाती है. यू कांट हेल्प. आप चाहे खाप कम्युनिटी से आ रहे हो, चाहे हमारी कास्ट के लिए बोलते हैं जाट की बेटी जाट को और जाट का वोट जाट को. This is the slogan that I have heard since my childhood, which obviously meant that having an intercaste marriage was absolutely beyond imagination for a girl of my background. पण जे डेस्टिनी जिथे आपल्याला घेऊन जायचे, ये बिहार का लड़का, राजस्थान की लड़की, कायस्थ लड़का, जाटों की लड़की, ये सब कॉम्प्लेक्सिटीज़ आनी थी लाइफ में. और इसलिए आरबीआई में पहुंच गए, हिंदी मीडियम से पहुंच गए. वहाँ जाके भी अगेन लाइक आई एम टेलिंग यू व्हाई आई टेल एवरी नाउ एंड देन दैट अ लॉट ऑफन वी विल फील मिसफिट. लाइक आई फेल्ट मिसफिट इन जयपूर, आई फेल्ट मिसफिट इन चेन्नई ऑल्सो. कारण तिथे 75% मुलं आणि मुलगी जे माझ्या समवेत होते ते फिनॅन्स आणि इकॉनॉमिक्स आणि MBAच्या बॅकग्राऊंडमधून आले होते, कॉमर्सच्या बॅकग्राऊंडमध्ये. आणि मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हिस्ट्रीची. आय वॉज यंगेस्ट एवर टू जॉईन RBI. आय हॅड द लॉंगेस्ट करिअर इन RBI. पण नंतरचा तुम्हाला प्रवास माहिती आहे. मी चेन्नईमध्ये पोस्टिंग झाली. 2 वर्षानंतर कोलकातामध्ये माझं लग्न झाला. तिथेच माझा मुलगा त्याचा जन्म झाला. आणि नंतर मी UPSCची तयारी करून इथे आली. बट वट एवर आय एम टुडे ॲज अन ऑफिसर, सी ॲज एन इंडिव्हिज्युअल, वेन आय इंटरॅक्ट विथ यू, when I interact with you, the way I interact is what I've learned from RBI. So RBI मध्ये आमचे सिनियर आमच्याशी कसे भेटायचे, कसे बोलायचे, कसे वागायचे ते मी तिथून शिकून आलेली आहे. तर a lot of me is basically a result of my experience in RBI, and I hope and pray that त्या पंडितांनी जे सांगितलं होतं ना, मी देशातला सर्वात मोठा बँकसाठी आहे, भविष्यात सुद्धा हे शब्द पूर्ण होणार कोणत्या तरी दुसऱ्या रूपाने. क्या बात आहे. खूपच छान. हा RBIचं सिलेक्शन झाल्यावर तुमच्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती किंवा आईची प्रतिक्रिया काय होती? आता लग्न करण्यास कुठली बाधा नाही. There was no other प्रतिक्रिया. The first thing was that she has got the best job for work-life balance. आणि I had not even completed my probation. 2 months of probation वहाँ पे होता है. और उसके बाद चेन्नई में मेरी पोस्टिंग हुई. And my father sent a proposal of a research scientist from Kalpakkam Research Center, Atomic Research Center. And that was the reaction कि अब तो सारी चीज़ें पार हो गई, अब तो हमने भी सारी लड़ाइयाँ लड़ ली, अब तो तुम भी 21 के हो गए, ऑलरेडी बूढ़े हो गए हो शादी के लिए. तो तीच प्रतिक्रिया होती. खुश नक्कीच झाले होते कारण इतका लांब संघर्ष ना, 21 साल दिखने में आप लोगों के लिए, मेरे लिए, हम सब के लिए ईजी लगता है कि 21 कौन सी बड़ी उम्र हुई ना. But when you have lived through that, those 21 years were not easy. Each of those years were like, इस साल शादी हो जाएगी शायद, लड़के वाले मानेंगे या नहीं मानेंगे, पढ़ने देंगे या नहीं पढ़ने देंगे, जॉब करने देंगे या नहीं करने देंगे, आप अपनी इच्छा से ज़िंदगी जी पाओगे या नहीं जी पाओगे. तो वो 21 साल बड़े डिफ़िकल्ट थे. मैं ऑलरेडी एजेड हो चुकी थी. एंड दिस इज़ नॉट माई रिस्पॉन्स बिकॉज व्हेन आई जॉइन RBI, एज आई टोल्ड, आई वॉज द यंगेस्ट एवर टू जॉइन RBI. व्हेन RBI गवर्नर YV रेड्डी सर केम, a question was to be asked, मतलब सामने से पूछे जाते हैं क्वेश्चंस. तो हमारे फैकल्टी ने पूछा था कि वो क्वेश्चन पूछ सकते हैं, हु इज़ द यंगेस्ट ऑफिसर. सो देन द फैकल्टी आंसर्ड, निधि इज़ द यंगेस्ट ऑफिसर. हाफ ऑफ माई बैचमेट कुड नॉट बिलीव दैट आई कैन बी द यंगेस्ट. बिकॉज आई वॉज सच अ सीरियस पर्सन. आई वॉज ऑलवेज सीरियस. मैं लाइफ को लेके इतनी सीरियस थी, जिंदगी के हर चीज़ को लेके सीरियस थी. ये तो यंग होना नहीं होता था. अरे बापरे. अगदी अगदी खूपच छान. मग याच्यानंतर तिथे तुम्हाला सर भेटले. हां. मग तुम्ही लग्न करायचं कसं ठरवलं? ते त्याच दिवशी ज्यावेळी एटॉमिक कल्पक्कम एटॉमिक रिसर्च सेंटर से रिसर्च साइंटिस्ट साहब आए थे देखने के लिए मुझे. और नाव अगेन इट्स अ व्हेरी पर्सनल स्टोरी. मी कधी रेस्टॉरंट वगैरेमध्ये जेवणासाठी जाणे वगैरे हे आमच्याकडे कल्चरसुद्धा नव्हती. तो घर का खाना खाना है, वक्त पे खाना है. आय रियली डिडंट नो हाऊ टू मीट एनीवन. सो द ओनली ऑप्शन दॅट आय थॉट दॅट इज अवेलेबल बिफोर मी बेसन नगरला राहायचे. तिथे एक चर्च असायची. अँड लाईक अ फूल आय टोल्ड की चर्च के सामने आ जाओ.
फिल्मों में होता था ऐसा तो। और मैंने कहा कि आप चर्च के सामने आ जाइए, वहाँ पे आप बात कर लीजिए। ही स्टार्टेड टॉकिंग 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 एंड सडनली चर्च की घंटी बजी, टन। और वो घंटी ने पता नहीं मेरे माइंड के द्वार खोल दिए। मैंने कहा मैं इस तरह से शादी नहीं कर सकती। ये 4 बातें मुझे डिसीजन के लिए तैयार ही नहीं कर रही है। देयर इज अ मैन हु इज क्रेजी फॉर मी, ऑल्दो ही इज इन कोलकाता, बट ही इज एब्सोल्युटली क्रेजी फॉर मी। लेट मी से यस टू हिम। प्रोबेबली दोज कमिटमेंट्स, house husband types he will give me. And that was the moment again, like I am saying, why these fortune tellers and all, somewhere you start believing these things. ठीक है, मेरे अभी वाले कैबिन से भी माँ चामुंडेश्वरी माता सीधा दिखता है, उनका स्वस्तिक दिखता है, वो दिखता है। मैं ऊपर 8वें फ्लोर पे गई, वहाँ से पीछे चर्च का क्रॉस दिखता है जिस कैबिन में बैठ रही हूँ। वो भगवान किस रूप में है मुझे नहीं पता, बट वो घंटे बजाता है। वो घंटों को सुनना आप में और मुझ में वो काबिलियत है क्या वो घंटी सुनाई दी या नहीं, तो मुझे वो घंटी सुनाई। एंड ये घंटियाँ फिल्मों में बजती है, फिल्मों में लोग सोचते हैं बजती है, असलियत में नहीं बजती होगी। मेरी ज़िंदगी में सच में उस घंटे ने डिसीजन चेंज किया था। आई डिसाइडेड आई कांट गो फॉर अरेंज्ड मैरिज, आई हैव टू नो द पर्सन विद होम आई विल गेट मैरिड। दैट्स हाउ आई एंडेड अप विद देव, पति देव। मग तुमचं लग्न साधारण कुठल्या वर्षी झालं? 2008 आणि त्यानंतर 2009 मध्ये खूपच पुढे आल्या, म्हणजे खूप वर्ष निघून गेली। त्यानंतर तुमच्या बहिणीचं 2009 मध्ये आय थिंक सिलेक्शन झालं। मग तिचं सिलेक्शनमध्ये तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, किंवा तुमची काही प्रेरणा आहे का? मी ज्यावेळी RBI जॉईन केलं, आय न्यू दॅट RBI पेज बेटर देन IAS. आय न्यू दॅट RBI हॅज बेटर हाऊसिंग फॅसिलिटीज देन IAS. अलावेन्सेस चांगले आहे, RBIमध्ये एन्व्हायरमेंट चांगलं आहे, म्हणून मी तिच्यासुद्धा RBIचा फॉर्म भरला। आणि मी माझी इच्छा होती तीसुद्धा माझ्यासारखीच RBIमध्ये तिने जॉब केले तर चांगला होतील। आणि आम्ही दोन्ही साधे माणूस आहोत। आम्ही ॲक्च्युली IAS IPS मधलं जे त्राण आणि जे कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्यासाठी जन्मलेलो नाहीत। आत्ता आम्ही निर्माण झालो ते वेगळी गोष्ट आहे, पण जन्मलो त्याच्यासाठी नाही। अँड माय सिस्टर इज़ वेरी सेंटली। सो आई फिल्ड हर फॉर्म, शी केम टू चेन्नई एंड उसने वो फॉर्म छिपा दिया। सो मेरा कॉन्ट्रीब्यूशन यही है कि आई ensured that she is determined for becoming IPS officer. And besides, obviously, as sisters, we are like soulmates. We actually are soulmates. We care for each other. If she is in pain, I know it. If I am in pain, she knows it. And we don't have to tell to each other to inform that हाँ हमें एक दूसरे की ज़रूरत है। लहानपणापासून शिक्षण घेताना माझं नाव जास्त होतं कॉलेजमध्ये, कारण मी माईक घेऊन बोलायचे। आतमध्ये भीती आहे, लोकांना माहीत नाही ना। लोग अशा गृहित धरायचे, शी इज़ वेरी ब्रेव, शी इज़ वेरी स्ट्रॉन्ग। एंड राजस्थान में गांव से आई हुई लड़की माइक पे भाषण दे रही है, सामने 1 लाख लोग हैं। लाइक हमारी कास्ट का जो रिजर्वेशन रैली था उसमें उनको महिला लीडर नहीं मिली थी, और मैं ग्रेजुएशन फर्स्ट ईयर में थी। एंड दे कुड नॉट फाइंड अ फीमेल लीडर। देयर वर 100 लीडर्स ऑफ माई कास्ट फ्रॉम राजस्थान, हरियाणा, पंजाब, वेस्टर्न यूपी, बिग नेम्स, मतलब फिल्म स्टार्स ऑल्सो, दारा सिंह, धर्मेंद्र, सब बड़े बड़े लोग। एक भी महिला लीडर नहीं मिली हमारे इधर बोलने के लिए। तो रात में हमारे घर पे फ़ोन आया, मेरे पापा को कहा गया कि निधि बोलेगी क्या। माई फादर सेड वी आर नॉट पॉलिटिशियन, वी आर नॉट पॉलिटिकली इन्क्लाइंड, आणि आम्ही पॉलिटिकल मुद्द्यांवर काही करणार नाही। पण त्यांनी समोरून बोलले की ती कमीत कमी महिला सक्षमीकरणवर बोलेल का। येस, फेवरेट टॉपिक की याच्यावरती नक्कीच बोलू शकते की घूंघट मत निकालो, चाइल्ड इन्फेंटिसाइड, फीमेल इन्फेंटिसाइड, चाइल्ड एजुकेशन। तो मैंने जाके पहला भाषण दिया, सामने 1 लाख लोगों की ऑडियंस है, कम से कम, मतलब खेत का खेत, जहाँ देखो इंसान दिख रहे हैं आपको। एंड उसमें पहला भाषण मेरा था। उसका नतीजा ये निकला कि मेरा नाम तो आसपास की 7-8 तहसीलों में, हमारे पूरे ज़िले में गूंज गया। एंड वी आर ए मेजॉरिटेरियन, जिसको कहते हैं ना डोमिनेंट कास्ट इन दैट एरिया, जैसे आपके यहाँ मराठा होते हैं वैसे टाइप में। सो डोमिनेंट कास्ट से एक लीडर जन्म गया, ऐसा लोग मानने लग गए थे। तो मेरे टीचर्स हमेशा मजाक में कहते थे कि विधि में जो है ना और ज़्यादा टैलेंट है, बट वो निधि के वट वृक्ष के पास में पता नहीं चल रहा है। बट शी वॉज वेरी साइलेंटली प्रिपेयरिंग, शी वॉज वेरी कमिटेड। उड़ान सीरियल देखा था उसने बचपन में, और उड़ान में कंचन चौधरी भट्टाचार्य जी की लाइफ से इंस्पिरेशन लेके शी डिड नॉट वांट एनीथिंग बट IPS। कैन यू बिलीव इट। उसका सेकंड अटेम्प्ट में हुआ,
एंड उसके बाद मैंने उसको कितनी बार बोला, यार अभी भी लिख ले, अभी भी लिख ले, IAS में ज़्यादा अच्छा है, मज़ा है यहाँ पे, मज़ा इन द सेंस कि वैरायटी ज़्यादा है, तो हमेशा से पुलिसिंग करती रहेगी, हमेशा बंदोबस्त करेगी, हमेशा क्राइम ही क्राइम देखेगी, बट शी वांटेड टू बी इन IPS एंड शी एंडेड अप इनटू IPS. सो मेरा कंट्रीब्यूशन थोड़ा अलग तरीके से था उसकी लाइफ में. आणि तुमच्या भावाबद्दल थोडंसं. व्हेरी नॉटी सिन्स चाइल्डहुड, खूपच जास्त बदमाश, जशा एकुलता मुलगा तुम्ही बोलतात ना मराठीमध्ये, ते जसे असायचे तसाच तो आमच्या घरी. बट उसकी लाइफ में मेरा कंट्रीब्यूशन बहुत बड़ा है बिकॉज ही डिड नॉट वांट टू राइट UPSC. त्याच्या IIT मद्रासमध्ये MTech एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये झाल्यानंतर एअरबसमध्ये सिलेक्शन झालं होतं. इट्स अ व्हेरी बिग फ्रेंच कंपनी, एरोप्लेन सगळे तयार करतात. आणि तो आमच्या घरी दिल्लीला फक्त माझ्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. मुलाला आम्हाला भेटण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, जे आपली कल्चर असते. मी सांगितले, ओ बाबा तुम्ही जाणार, 3-4 वर्षामध्ये फ्रस्ट्रेट होणार, परत येणार आणि नंतर तुम्ही UPSC लिहिणार. याच्याऐवजी आत्ता माझ्या सांगण्यावरून एकदा फॉर्म भरून देणार. आणि मी त्याचे फॉर्म भरून घेतला. सगळ्याचे फॉर्म भरून घेतले. हां, झालं असंच झालं. ॲक्च्युली कोणाला ॲक्सेप्ट करणार नाही की लहानपणापासूनचे इन्स्पिरेशन, टॅलेंट, बचपनपणापासूनचे हे सगळे मिथ्स आहे. हे पूर्णपणे मिथ आहे. कारण हे आयुष्यात काहीतरी कोइन्सिडेन्स येतात, काहीतरी क्षणी येतात, त्याच्यामध्ये निर्णय आपण घेतो आणि अनेकदा ते निर्णय आपल्या आयुष्याची दिशा बदलून घेतात. तर माझ्याकडे फक्त आशीर्वाद घेण्यासाठी की मी मोठी कंपनीमध्ये जॉईन झालो कॅम्पस रिक्रुटमेंटने आणि मी त्याचा फॉर्म भरून घेतला आणि त्यांनी जिओग्राफीमध्ये UPSCच्या कोचिंग घेतला. ALS म्हणून एक कोचिंग सेंटर आहे, बेडसर आहे दिल्लीमध्ये. आणि ज्यावेळी फॉर्म भरायचे ना मेन्सच्या की कोणत्या सब्जेक्ट, त्यावेळी त्यांनी मला फोन केला. मी यशोदामध्ये होती. तुम्ही कुठल्या शिकू शकते मला? मैंने कहा भाई मैं अभी मेरी खुद की ट्रेनिंग ले रही हूँ भाई. 2014 का उसने 13 में फॉर्म भरा था. मैं तो मेरी ट्रेनिंग, मेरी प्रोबेशन की ट्रेनिंग चल रही, मैं कौन सा पढ़ाऊँगी तेरे को? बोले नहीं तू मेरे को बता ना कौन सा सब्जेक्ट पढ़ा सकती है, कौन सा सब्जेक्ट में तू कॉन्फिडेंट है. तर मी त्याला उत्तर दिलं, मी जिओग्राफी, सोशियोलॉजी, फिलॉसॉफी, हिंदी लिटरेचर असे 3-4 सब्जेक्ट आहे, मी जो माने तुला शिकू शकते. कोणता बेस्ट शिकू शकते? पब्लिक एड. एंड ही फील्ड पब्लिक एड. ऑल 3 of us for that matter, and this is for all of you जिनके बच्चे UPSC की तैयारी कर रहे हैं. मैंने, मेरे भाई ने, मेरी बहन ने, किसी ने दिल्ली में कोचिंग नहीं ली है. जिसने ली उसकी काम नहीं आई. सो उसने फिर पब्लिक एड में फॉर्म भरा एंड मैं उसको ओवरनाइट पढ़ाती थी. यशोदा में क्लास से ख़त्म हुआ, लोग समोसे खा रहे होते थे, मैं फ़ोन पे उसको पढ़ा रही होती थी कि ये मैक्स वेबर ने क्या बोला है, ये टेलर का साइंटिफिक मैनेजमेंट क्या है. एंड दैट्स हाउ माई ब्रदर स्टडीड पब्लिक एडमिनिस्ट्रेशन. And in his first attempt, he could also get into IAS. Nice. किती स्ट्रॉंग बॉन्ड आहे त्यांचे एकमेकांशी आणि त्याची जी पॉवर आहे युनिटीची ती अशा पद्धतीनं आपल्यासमोर आली. मॅडम, UPSCचा तुम्ही अभ्यास करताना नक्की कसा केला? म्हणजे आता तुम्ही बहिणीचं सिलेक्शन झालं, तिने तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही परीक्षा द्या आणि मग तुम्ही तो फॉर्म भरला. पण तुम्ही मग प्रेग्नन्सी होतीच, RBIचं सिलेक्शन झालेलं असताना मग अभ्यास करतानाची तुमची पद्धत काय होती? आणि थोडंसं म्हणजे मग सगळ्यांना जे UPSC करणार आहेत त्यांना याचा फायदा होईल. मैं एक तर मेरा कारण जो मैंने फॉर्म भरा था ना उसका इतना ही मेरे को लॉजिक दिया था मेरी सिस्टर ने. माझी बहिणीनेच मला सांगितलं होते की तुम्ही RBIमध्ये खुश आहात, पण जे आनंद तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मिळेल ना, जे सॅटिस्फॅक्शन मिळेल लोकांच्या काम करून, ते तुम्हाला RBIमध्ये मिळणार नाही. तर तुम्ही एकदा तर फॉर्म भरा हे ते. एंड आई वाज लाइक नहीं यार, मेरे हस्बैंड RBI में चाय साथ में पीते हैं, नाश्ता साथ में करते हैं, लंच साथ में करते हैं, शाम में साथ में आते हैं, आते जाते साथ में. इट्स हेवनली जॉब, हेवन, स्वर्ग जैसा था. एंड शी वाज लाइक अरे यार चल कोई बात नहीं. महाभारत बहुत पढ़ती थी मैं. लहानपणापासून मला महाभारत खूपच जास्त आवडायचे आणि त्याची प्रत्येक गोष्ट मी अनेकदा ऐकलेली आहे, माझ्या मुलांना सांगितलेली आहे की तुम्ही अभिमन्यूसारखं काम करा, जे उत्तरांनी केलं आणि अर्जुननी त्याला चक्रव्यूहच्या जे मेथड होता ज्यावेळी गरोदरपणामध्ये सांगितलं होतं म्हणून अभिमन्यूला माहिती झाली होती. तुम्ही फॉर्म फक्त याच्यासाठी भरा की तुमचं मुलगा खूप मुले जे काही होणार खूप इंटेलिजंट होणार. आता नोबडी वुड बिलीव दॅट येस दॅट कॅन इम्प्रेस मी, बट येस इट इम्प्रेस्ड मी. आय वॉज लाईक
वाय शुड आय रीड काहीतरी अन्यथा पुस्तक तर वाचायचे. आपल्या देशामध्ये गर्भाधान संस्कारमध्येच आपण पुस्तक वाचतो, पण पुस्तक वाचायचे की UPSCची पुस्तकं वाचायचे, निर्णय हेच घ्यायचे होतं. आणि मी UPSCची खूप पुस्तकं वाचली. आज मला त्याच मुलांना शिकवताना सर्वात जास्त त्रास होते कारण तो 9 महिन्यामध्ये खूपच जास्त शिकलो. अजिबात तयारच नाही भाई, उसको पढ़ाने में सबसे ज़्यादा जोर आता है. सो आता मी बाकी कसे केले, एक तर माझ्या मनात ही एक आतोनात मला विश्वास होता की ही गोष्ट जी आहे ना ही खोटी नाही, ही गोष्ट खरी आहे. जी आपण गरोदरपणामध्ये करतो ना त्याचा असर मुलांवर पडतो, म्हणून ती मी खूप गांभीर्याने शिक्षण घेतलं. पण मी बाकी लोकांसारखी 14 तास 18 तास असे शिकले का, असे वाचले का पुस्तकं, तसे नाही केलं. मी खूप सारी पुस्तकं वाचली का, तसंसुद्धा नाही केलं. पण एक गोष्ट नक्कीच सांगते की मी लहानपणापासून लिखायचे, म्हणजे लिखने की आदत थी. न्यूजपेपरमध्ये कहाणी लिहिणं, कविता लिखणं, आर्टिकल्स लिखणं. तर जे UPSCमध्ये मार्क्स कुठून मिळतात, मेन्समधून मिळतात. ज्यावेळी यू हॅव अ गुड रायटिंग स्किल, यू डोंट हॅव टू पुट इन ॲज मच एफर्ट ॲज प्रॉबेबली द न्यू एस्पिरंट्स हू कम. आणि त्यांना तयारीसुद्धा करायची लागते, लिहायचे कसे प्रश्नांचे उत्तर, निबंध कसे लिहायचे. आम्ही तर निबंध वर्तमानपत्रात माझे छापले होते. तर म्हणून मला तितकी जास्त तयारीची गरज पडली नाही. आणि पब्लिकेट वगैरे मी RBIमध्ये असताना पब्लिकेटमध्ये मास्टर्स केले, UGC नेट केला, म्हणून ते प्रवास तितका सिरियस नव्हता. आय एम शुअर जरी तुम्ही माझ्याऐवजी इथे प्रेरणाला बोलवले असते किंवा वारामतीला बोलवले असते किंवा रंगनायक साहेबांना, तर त्यांच्या नक्कीच इतना ज़्यादा पढ़ना पड़ता है इतनी ज़्यादा किताबें पढ़नी पड़ती है, तशा माझे नाही घडला. अँड आय एम नॉट making a mockery of UPSC for this. I am not saying that UPSC is an easy exam. It is not an easy exam. It's a very tough exam. I am just saying I went equipped. मैं हिंदी मीडियम वाली लड़की ने इस बार इंग्लिश मीडियम से एग्ज़ाम लिखा था. Nobody attempts that. मेरे घर वाले बोल रहे थे तेरी हिंदी पे इतनी अच्छी कमांड है, why are you making a change? Why are you going with English medium now? But I said नहीं ठीक है, let me try with this also. तर ते जरी तुम्हाला सोपा दिसते, सोपा नव्हता. फक्त स्ट्रॅटेजीज होती, फक्त विश्वास होता स्वतःवर, फक्त कुठेतरी एक श्रद्धासुद्धा होती की मी जे काही करते त्याच्यामध्ये गमावणार काही नाही. हां, राईट. आणि हे सगळं करून झाल्यावर पहिला प्रयत्न तर तुम्हाला पाहिजे, म्हणजे IAS जी पाहिजे होती ती मिळाली नाही, रँक चांगली मिळाली नाही. मग त्यावेळी तुम्हाला काय वाटलं, मग दुसरी परीक्षा द्यावी असं का तुम्हाला वाटलं? की ते म्हणतात ना अमिताभ बच्चन, असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जंग का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. असं काहीतरी इन्स्पिरेशन घेऊन केलं की नाही ठीक आहे परत एकदा एक्झाम देऊ असं म्हणून केलं? माझी सेकंड चॉईस इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस होती. आणि त्याच्या मागचं लॉजिक बहुत सिंपल आहे. जिथे कुठे RBIचे क्वार्टर असतात ना त्याच्या जवळच CAGचे क्वार्टर असतात. RBIचे ऑफिस, CAGचे ऑफिस ते जवळच असतात. तुम्ही कोचीमध्ये जाऊन बघा, त्यांची बाउंड्री शेअर होते. जयपूरमध्ये बाउंड्री शेअर होते. मी तसे लॉजिक लावले नाही जसे आपण बाकी शहाणपणामध्ये लोक लावतात ना. मी खूप इमोशनल लॉजिक लावते, हार्टमधून डिसिजन. सगळे दिल ने कहा कि नहीं RBI के क्वार्टर पास में है तो मेरे को IRS इनकम टैक्स चाहिए नहीं भाई, मुझे IPS चाहिए नहीं. अगर हस्बैंड इधर रहेगा, मान लो इधर आपको मिल गया तो आसपास में तो रहेगा ऑफिस, चाय कभी कभी तो साथ में पी लेंगे. And when I am saying this, it also speaks a lot about my choices, that my family comes first from us. Right. I have never ever compromised on something which probably a lot of us who enter the services. And second attempt का दिला? एक तो अटेम्प्ट थे तो देना चाहिए. Secondly, in my pregnancy I wrote the exam and I had a very difficult cesarean delivery because it was a placenta previa case. मैं जब UPSC का प्रीलिम्स लिख भी रही थी उस समय भी मेरे टेप्स वगैरह लगे हुए थे. उस पेन में मेरा प्रीलिम्स क्लियर हुआ था. मेंस मेरा 6 महीने का बच्चा गोदी में रहते हुए क्लियर हुआ. उसके बर्थडे के आसपास में इंटरव्यू हुआ तब क्लियर हुआ. अब जब बच्चा बड़ा हो रहा है, बड़ा हो चुका है, वो डिफ़िकल्टीज ख़त्म हो गई है तो एक विश्वास अपने आप ही आता है ना की अब तो हम फाड़ देंगे इसको. तो तशाच केला आणि रिझल्ट आला.
please don't give up until you have completed, exhausted all your attempts. So you never know when is your time. So Right. I just believe that despite all these constraints, if I can clear in first attempt, in my second attempt I'll get what I want. राईट. आता तुम्ही IAS झालात. IAS झाल्यानंतर महाराष्ट्र मिळालं, तसं महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. पण मॅडमच्याच एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की सगळ्यात हायेस्ट पोझिशनला इथं सुद्धा महिला नाहीच आहेत. म्हणजे मॅडम तुम्हीच सांगू शकता कुठे कुठे नाही आहेत. प्लीज कुठली कॉन्ट्रोवर्सी करायची. पण बोलण्याच्या मागचं एकच कारण होतं की आपण प्रोग्रेसिव्ह आहोत याच्यामध्ये अजिबात दोराय नाही. पण प्रोग्रेसिव्ह असतानासुद्धा आपल्या राज्यामध्ये अद्याप आपण महिला मुख्य सचिव, महिला मुख्यमंत्री, महिला BMC कमिशनर, महिला पोलीस कमिशनर, आत्ता जाऊन महिला DGPच्या आपण नॉमिनेशन आणि ते ऐकतो. हे का झाले नाही की बिकॉज आय एम गोइंग टू मिझोरम, चीफ सेक्रेटरी इज अ फिमेल, हरियाणा फिमेल, राजस्थान फिमेल, सगळीकडे असू शकते. आपल्याकडे नाही झालं पण होतील. आय हॅव फुल फेथ दॅट दीज थिंग्स विल चेंज. आपल्या विभागामध्ये महिला GST कमिशनर आली का? आली तेच का? मला म्हणायचं होतं. तर हे प्रश्न येणार ना, कधीतरी कोणीतरी तर विचारणार. आणि मी प्रश्न या नात्याने विचारत अजिबात नाही की मी IAS अधिकारी आहे. फक्त महिला म्हणून मला वाटते की काही प्रश्न विचारले गेले पाहिजे. आणि हे अनेकदा, कारण मी रायगडमध्ये असताना ज्यावेळी जिल्हाधिकारी म्हणून काम करायचे, कोविड, सायक्लोन हे सगळे बघायचे, अनेकदा काही आमदार माझ्याकडे येऊन, मॅडम महिला असताना तुम्ही खूपच छान काम केले, महिला असून तुम्ही खूप चांगला सांभाळला, कोविड, सायक्लोन, लँडस्लाईड, तुम्ही दिवस रात्र काम करायचे महिला असताना. ज्यावेळी ते सांगायचे ते खूप मनाने सांगायचे, खूप प्रेमाने सांगायचे. मला माहीत आहे की ते खूप आशीर्वादाने सुद्धा सांगायचे की देखीए, leaving her 2-year-old child behind, 1-year-old child behind, I have been working in difficult parts of Raigad, and every time he was appreciating. पण ज्यावेळी महिला असताना सुद्धा ते ग्लास त्यांच्या मनात कुठेतरी आहे ना, ते मनात जे आहे ते अनेकदा निर्णय घेताना शासनामध्ये वरिष्ठ पातळीवर, विल शी बी एबल टू हैंडल दिस. आज भी महाराष्ट्र में कितने सारे ज़िले हैं जिन्होंने महिला SP नहीं देखा है, महिला CEO नहीं देखा है, महिला कलेक्टर नहीं देखा है. मैं जहाँ जाती हूँ वहाँ की पहली महिला होती समझो, क्योंकि नहीं है, अभी तक नहीं जा रही है. वो जाना चाहिए, वो ओपन अप होना चाहिए. माइंड में ये प्रेजुडिस नहीं रहने चाहिए कि महिलाएं फिनेंस नहीं संभाल सकती, महिलाएं होम डिपार्टमेंट नहीं संभाल सकती. जब घर की हर गृहिणी घर का हर बजट संभाल सकती है और हर ग्रह के अफेयर संभाल सकती है, होम अफेयर्स, तो फिर होम अफेयर्स का सेक्रेटरी क्यों नहीं हो सकती महिला, या होम मिनिस्टर क्यों नहीं हो सकती महिला? प्रश्न तितकाच होता. आणि ते मी परत बोलते, मी अधिकारी या नात्याने अजिबात बोलत नाही. हे माझ्या महिला म्हणून मुद्दा आहे. ते रिटायरमेंट नंतर सुद्धा असेल, आज सुद्धा आहे आणि पूर्वी सुद्धा होता लहानपणापासून. राईट. आपल्याकडे सुद्धा कधी कोणी विचार केला नसेल, पण 1959चा कायदा आपला, आणि आपल्याकडे डेप्युटी कमिशनर इन्व्हेस्टिगेशन म्हणून मागच्या 3 वर्षापूर्वी पोहरे मॅडमचं सिलेक्शन झालं. तोपर्यंत मुंबईमध्ये एकही डेप्युटी कमिशनर इन्व्हेस्टिगेशन लेडी ऑफिसर झाली नव्हती. आणि हाच तो मुद्दा होता की आपल्याकडे आत्ता 2011-10च्या आधी फक्त 2 लेडी ऑफिसर AC म्हणून होत्या, त्याच्याही आधी दिल्या नव्हत्या. आणि आत्ता कुठे लेडी ऑफिसर्सना इन्व्हेस्टिगेशनचं काम दिलं जातं. खरं तर हे खूप सिम्पल डिपार्टमेंट आहे इतर लोकांपेक्षा, तरीही इथे असं पाहायला मिळालं. आणि आता हे चेंज होतं, ही खूप चांगली गोष्ट आहे. शैला मॅडम आल्या आणि त्यांच्यामुळे या पुढच्या गोष्टीसुद्धा बदलायला लागल्या. आता पुढचा प्रश्न की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, तिथं आलेले थोडेसे चॅलेंजेस आणि तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या संवेदनशीलतेमध्ये थोडाफार बदल झाला असेल किंवा तुम्ही आणखीन कणखर झाल्या असाल, त्यातला एखादा अनुभव जो सगळ्यांना प्रेरणा देईल असा. तुम्ही जास्त लांब करणार तर ट्रेन जास्त सगळ्याची नाही, आपण लाईव्ह करणार आहे त्यामुळं हरकत नाही. मुंबईमध्ये लोकल आहे तेच लाईफलाईन आहे. माझे अनुभवामध्ये सगळं मला महाराष्ट्रामध्ये आल्याच पेडमध्ये खूप चांगले अनुभव मिळाले. SDM म्हणून तिथे नॅशनल हायवेच्या लँड ॲक्विजिशन करण्याची वेळ आली. फर्स्ट मीटिंग डिव्हिजनल कमिशनरनी खूप रागवले नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांवर
की तुम्ही कशा बोलतात, 1 इंच सुद्धा जमीन दिली नाही, तुम्ही मंत्र्यांच्या समोर असे तसे बोलतात. आणि नंतर मी जॉइनच केले होते आणि खूप घाबरून गेले. ओ माय गॉड, मेरी कहाँ पोस्टिंग कर दी है, ये नॅशनल हायवे इतने सालों से नहीं बना है. पळसपे ते माणगावच्या जे इंदापूरचा ट्रिप होता त्याच्यामध्ये काय अडचणी आहे. जॉईन करताच पहिली मीटिंग आणि नंतर तिथे आम्ही खूप काही डिमॉलिशन्स करून घेतले. आणि आज तुम्हाला जरी पळसपे ते इंदापूरचा टप्पा योग्य दिसते तर त्याच्यामध्ये सगळी टीम जी माझ्या समवेत पनवेल, पेण, रोहा आणि माणगाव या तालुक्यामधले सगळे तलाठी, कॉन्स्टेबल ते सगळे आम्ही रस्त्यावरच उभे राहायचो. तर तिथे रस्त्यावर आपल्या देशात ठिकठिकाणी देऊळ असतात. टाइम आया नहीं कि एक मंदिर तो होना चाहिए ना, ताकि वहाँ बाइक वाले और गाड़ी वाले, मंदिर मस्जिद कुछ भी, कहीं मजार थी कहीं मंदिर था. आणि प्रत्येक अशा ठिकाणी लोग सांगायचे की मैडम इसको तोड़ दोगे ना तो जो तोड़ता है उसका गाड़ी का एक्सीडेंट हो जाता है आगे जाके. तोड़ता नहीं, जो प्रणाम नहीं करता उसका एक्सीडेंट हो जाता है. तोड़ना तो बहुत बड़ी बात है. तो इसलिए वो हाईवे कहाँ से बनाओगे ना, हर गांव के आसपास में टर्न और वहाँ पे है एक देउल. और ऑब्वियसली बहुत सारा पॉलिटिकल प्रेशर, एडमिनिस्ट्रेटिव प्रेशर, करना चाहिए या नहीं करना चाहिए. बट मैं आज भी इसी चीज़ में मानती हूँ कि मेरा पहला धर्म राष्ट्र धर्म है, बाकी सारे धर्म बाद में आते हैं. तो मैं हर बार उत्तर में बड़ा कॉन्फिडेंटली, नाही साहेब हे देऊळ आहे पण आपण राष्ट्रधर्मासाठी करतो ना, राष्ट्रीय महामार्ग तैयार करायचेच लागणार ना. एंड वी डिमॉलिश्ड. एंड शुरुआत में डिमॉलिशन के समय बहुत सारी पुलिस यंत्रणा लगती थी. बाद में एक पॉइंट ऐसा आया कि उन्हीं देऊळ को जब हमने पटनी पांडापुर में निकाला या कुछ और गाँवों में निकाला, गांव के लोग ये आते थे जेसीबी के आगे नारियल रखते थे, खुद फूल माला लगाते थे, नारियल रखते थे. देयर इज नो कांस्टेबल, नो तलाठी, माय जेसीबी मैन, आई एम स्टैंडिंग देयर बिकॉज आई पर्सनली वांटेड टू मॉनिटर एवरीथिंग. एंड वो लोग खुद कि नहीं मैडम इससे हाईवे बन जाएगा तो बहुत अच्छा है. हमने मूर्ति को ससम्मान हटा लिया है, हमने मजार को ससम्मान बुझा दिया है. मुस्लिम लोग अपने धर्म के हिसाब से करके करते थे. तो ऐसे बहुत सारे एक्सपीरियंस आए हैं. मुंबई में बहुत सारा धार्मिक अतिक्रमण निकालना था, या तानसा पाइपलाइन के मामले में बहुत सारे झोपड़े निकालने थे. फर्स्ट डे जब हम झोपड़े निकालने गरीबनगर में गए और वहाँ पे ब्लास्ट हो गया सिलेंडर्स का. एंड एक फ़ोन आया, कहा कि अब क्या करोगी. मैंने कहा सर कल फिर आएंगे. और क्या करेंगे, कल फिर आएंगे, फिर तोड़ने की कोशिश करेंगे. हाई कोर्ट के डायरेक्शंस है एंड हम रूल्स फॉलो कर रहे हैं. ये मतलब स्काई वॉक 4-4 मंजिल का अतिक्रमण किया हुआ, ये तो निकालना ही है हमें. तानसा पाइपलाइन प्रोटेक्ट करनी ज़रूरी है. पालघर में जब मेरी पोस्टिंग हुई उसी समय बहुत बड़ी माल न्यूट्रिशन को लेके कंट्रोवर्सी हो रखी थी. देन वर्किंग ऑन आंगनवाड़ीज एंड आई एम वेरी प्राउड टू से दैट आई हैव विजिटेड ऑलमोस्ट एवरी आंगनवाड़ी इन पालघर. देयर हैव बीन प्लेसेस मैं जहाँ 5-5 किलोमीटर पैदल चल के जाती थी, 8-10 किलोमीटर बाइक पे तलाठी के पीछे बैठ के जाती थी, बिकॉज मेरे को देखनी थी आंगनबाड़ी. और मेरी सैंडल्स आज भी बहुत ज़्यादा टूटती है, बट उस समय तो इतनी ज़्यादा टूटती थी कि गाड़ी में 4-5 रखनी पड़ती थी. एक आंगनबाड़ी और फिर दूसरी आंगनबाड़ी, पहाड़ों में चढ़ रहे हो, पाँव ट्विस्ट हो गया. एंड बट मुझे बहुत खुशी है की मैं वो सारी जगहों पे जाके अपनी तरफ से कोशिश कर पाई. जशा मॅडमनी सांगितलं आम्ही फंड खूप गोळा केले. तर फंड कसे गोळा केले, ट्रायबल फंड होता, जिल्ह्याचा विकास निधी होता, त्याशिवाय रोटरी क्लब, लायन्स क्लब, JSW फाउंडेशन, रिलायन्स फाउंडेशन, LNT फाउंडेशन, हे सगळे आम्ही विश म्हणून एक आमच्या कार्यशाळेचं नाव होतं वर्कशॉप ऑन इम्प्रूव्हिंग सॅनिटेशन अँड हायजीन. आणि हे वर्कशॉप आम्ही प्रत्येक महिन्याला घ्यायचो आणि त्यांना सांगायचो तुम्ही हे सगळ्या शाळांचे टॉयलेट बघा, तुम्ही हे शाळांची कंपाऊंड वॉल बघा, तुम्ही या अंगणवाडीमध्ये डिजिटल करून बघा. And fortunately there was a movement that we could generate for sanitation and also for improving अंगणवाडीज आणि स्कूल आणि आश्रमशाळा. तर ते खूप मजेदार अनुभव होता. रायगडमध्ये ज्यावेळी सायक्लोनची वेळ आली, 31 मईला रात्री माझ्याकडे फोन आला की सायक्लोन इज गोइंग टू मेक अ लैंडफॉल ऑन अलीबाग, इन अलीबाग. एंड आई एम लाइक 31 को रात में 12 बजे, कब आ रहा है, कौन से महीने में आ रहा है, 3 जून को, कौन से महीने, मतलब हार्डली वी हैड 72 आवर्स टू इव्हॅक्युएट पीपल. आणि त्याच रात्री नंतर मी मेसेजेस करणे सुरू केले. ओडिसामध्ये माझ्या बॅचमेट्स वगैरेला, वेस्ट बेंगॉलमध्ये अम्फाल आला होता, ओडिसामध्ये सुद्धा आला होता. आणि त्यांना कोणते घर जाणार, कोणते घर वाचणार. आणि म्हणून काल ज्यावेळी विठ्ठल माझ्याकडे आला आणि सांगितलं की मॅडम 8 तास रात्रीला आम्ही करणार, पुढच्या 8 तास आरामसुद्धा पाहिजे, झोपसुद्धा पाहिजे. तर माझा रिस्पॉन्स होता यार जब इमरजेंसी होती है तो झोप तो मुझे तो याद नहीं थी. एंड आई एम श्योर मेरे साथ काम करने वाले किसी आदमी को याद नहीं. ई-वे बिल 31 मई एंड 3 जून को वो लैंडफॉल हुआ था.
पण ते थर्डच्या नंतर सुद्धा फोर्थला आमच्याकडे एनर्जी मिनिस्टर आले, फिफ्थला CM आले, सिक्सला गव्हर्नर आले, नंतर मिनिस्टर्स, आणि मला माहीतच नाही कधी झोप आली की नाही आली. आणि असे अनेकदा आयुष्यात 10-10 दिवस गेलेले आहे ज्यावेळी आपण फक्त आणि फक्त कामामध्येच रमून राहिलो. विशेष रूपेण ज्यावेळी 2 जूनची नाईट होती, मी नागाव म्हणून एक गावापासून दुसऱ्या एक गावाला जात होती आणि आय गॉट अ कॉल फ्रॉम द टॉप लीडर, फ्रॉम द टॉप, तुम्ही अलीबाग छोड़ा. मैंने कहा क्यों? कि अलीबाग में आने वाला है लैंडस्लाइड और अलीबाग पूरा तहस नहस हो जाएगा, तुम्हारा बंगला वहीं पे है, कलेक्टर का बंगला, ऑफिस वहीं पे है, प्लीज डोंट शेअर दिस व्हिडिओ आफ्टरवर्ड्स. दिस इज व्हेरी पर्सनल. तर मी जशी आहे, मला खूप तात्काळ आंसू आने शुरू हो गए, तात्काल रोने को आ गया कि मैं क्यों छोड़ूं मेरे लोगों को. तो सामने से ये कि अगर लीडर स्टक है तो फिर वो कैसे बचाएगा लोगों को ना. डिजास्टर मैनेजमेंट मैनुअल पढ़ो, उसमें साफ साफ लिखा हुआ है कलेक्टर एंड SP हैज़ टू बी सेफ. वी हैव इंस्ट्रक्टेड SP ऑल्सो, ही हैज़ टू लीव. आई सेड आई नो द मैनुअल बट आई एम ए कैप्टन हु वुड नेवर लीव द शिप. सो मैं इस शिप के साथ डूबना पसंद करूँगी रादर देन इस शिप को छोड़ के पनवेल या नवी मुंबई में अपना बसेरा बसाने के. एंड नाउ यू टॉक्ड अबाउट विल पावर. इन्होंने भी बोला, मैंने एक्चुअली बारिश की बूंदों को छू के कहा था कि जब झंडारोहण हो मत आना. एंड आई रिटर्न बैक होम. आई कॉल्ड माई हस्बैंड एंड आई टोल्ड दैट यार तुम लोग चले जाओ कम से कम. ही इज़ लाइक तुम्हें छोड़ के हम नहीं जाएंगे, जो तुम्हारे साथ होगा वो हमारे साथ होगा. एंड वो बंगला वहीं पे है. मैं रात को 11:30 बजे फिर मैंने मैसेज किया टॉप के बाद जो सेकेंड इन रैंक थे उनको समझाने के लिए कि मैं दिस इज़ इन सबॉर्डिनेशन. इफ़ यू डोंट लिसन टू द ऑर्डर्स फ्रॉम द टॉप इट इज़ इन सबॉर्डिनेशन. मैं आप सबको भी समझाती रहती हूँ कि हमें हमेशा सुनना चाहिए लीगल ऑर्डर्स को. ये भी लीगल ऑर्डर था बट मन नहीं माना. कॉन्शियस जब नहीं मानता है, मैंने कहा मैं यहीं रहूँगी, मैं यहीं अपने लोगों को बचाने के लिए, जो होगा हमारे सबके साथ होगा. एंड वी नो दैट 3 जून को साइक्लोन अलीबाग में नहीं लैंडफॉल किया था. 80 किलोमीटर्स डाउन इट हैपेंड इन हरेश्वर. सो हाँ, श्रीरेवदंडा यहाँ पे इतना नहीं था, वो हरेश्वर में सबसे ज़्यादा आया था. सो आई एम नॉट सेइंग कि ये विल पावर के कारण होता है या किसी और चीज़ के कारण होता है, बट आई ऑल्सो एम सेइंग दैट probably there is some power no which always helps you and which supports you when you have taken a decision which is from deep down your heart. आपने कहाँ से निर्णय लिया? आपने दिमाग से नहीं निर्णय लिया, आपने कोई लॉजिक नहीं लगाया है. आपका लॉजिक होता तो मेरी तरह जो बाकी ऑफिसर्स छोड़ के गए थे वही लॉजिक मुझे लगाना चाहिए था, जो अपनी फैमिली को सेव कर रहे थे, खुद को सेव कर रहे थे. बट मैंने यही डिसीजन लिया कि जो मेरे साथ, मेरी जनता के साथ, वही मेरे साथ होगा. एंड वो लैंडफॉल हुआ ही नहीं. लैंडफॉल 80 किलोमीटर नीचे हुआ. बहुत सारी जानें हम बचा पाए, बहुत कम नुकसान हुआ इसके कारण से. तर अनुभव असे खूप सारे आहे. BMCमध्ये काम करताना सुद्धा खूप अनुभव आलेले आहे. आपण याच्यावर नंतर कधीतरी चर्चा करू, कारण लोकांना सगळ्यांना जायचं आहे. बट IAS गिव्स व्हेरी एक्साइटिंग लाईफ. मी अनेकदा यांना सुद्धा सांगते, तुम्हाला सुद्धा सांगेल, कारण जे पहिल्यांदा माझ्याशी भेटतायत, बोलतायत, ऐकतायत, please sometimes go in Mantralaya, go on deputation, try experimenting more with your life rather than just being stuck where you are. ठीक आहे. अनेकदा तो छोटासा निर्णय काहीतरी चांगला काही घडून देतील. आता आपल्या डिपार्टमेंटकडे येऊ. आता तुम्ही एवढ्या सगळ्याकडून जाऊन आलात आणि आता इथे जॉईंट कमिशनर म्हणून काम करत असताना इथं तसं खूप सिम्पल आहे, साधं आहे. म्हणजे मला आणखीन एक प्रश्न खरं पडला होता की आत्ता या टप्प्यावर तुम्हाला असं नाही वाटत का नाही RBI चांगलं होतं, शांत होतं, जरा बरं होतं? म्हणजे तो एक प्रश्न होता. आणि हा आहे की इथं काम करत असताना तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो? वित्त माझ्या आयुष्यात वारंवार येत असतो. एक तर ये है कि तुम्ही, मैं RBI में थी, फिर हुआ सिलेक्शन तो भी CAG में गई. उससे पहले भी RBI से जस्ट पहले मैंने 2-3 महीने एज सेक्शन ऑफिसर CAG काम कर रखा है. और परत GST माझ्या आयुष्यात आला. नावाचा अर्थ निधी आहे, म्हणजे काय तर देव काहीतरी बघून घेतात. तो आँख का अंधा नाम नयन सुख नहीं रहने देगा. तो हे आयुष्यात वारंवार फायनान्स येत असतो. म्हणून माझी इच्छा असेल की नसेल, मला GSTमध्ये एक्सपर्ट होण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. अँड आय एम हॅपी कमिंग हिअर बिकॉज इट्स अ व्हेरी गुड ऑर्गनायझेशन. वेन आय मीट ईच वन ऑफ यू, आय फाइंड अ लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी इन द डिपार्टमेंट, इन यू ऑल.
बट नॉट इन द वर्क. आई जोकिंगली से दैट वर्क इज़ वेरी नेगेटिव. आप लोगों को बात बात में नोटिस निकालते हो, आप लोगों को ये मत करो, ये आपने गलत कर दिया, वो गलत कर दिया. तो वर्क का नेचर जो है वो नेगेटिव है. लेकिन आप लोग बावजूद इसके बहुत पॉजिटिवली काम कर रहे हो, बहुत अच्छे से काम कर रहे हो, बहुत स्माइलिंगली काम कर रहे हो, हैप्पीली काम कर रहे हो. इट्स नॉट like it's not easy. I'm telling you here, but I was not happy when I first attended a training program here and I was seeing all the situation in this training hall, or whenever I went wherever, I was like इस ऑफिस को अच्छा होना चाहिए या हमारा ऑफिस तो बहुत अच्छा होना चाहिए. एंड आई एम वेरी हैप्पी कि जीएसटी भवन बहुत अच्छा बन रहा है. और माझगांव से जब हम वडाला शिफ्ट होंगे तो ऐसी शिकायत मेरे जैसे ऑफिसर को जो कभी कभी आती है वो मेरे लिए कभी नहीं आती है. प्लीज़ डोंट थिंक दैट आई एम समवन जो अपना कैबिन रिपेयर करने पे ज़्यादा ध्यान देती है. मैंने लाइफ में पहली बार अपना कैबिन रिपेयर करवाया, लाइफ में पहली बार. मैंने कभी रायगढ़ में पूछ लीजिए, कलेक्टर के कैबिन में एक पौधा तक नहीं आने देती मैं. एमएसडी में पूछ लीजिए, हमेशा स्टाफ का रूम कैसा है, हमेशा स्टाफ कहाँ बैठता है, उनकी कैंटीन कैसी है, लिफ्ट्स कैसी है, लॉबी कैसी है, विजिटर रूम कैसे हैं, उन सब चीज़ों पे, पब्लिक टॉयलेट्स कैसे, पूरी बिल्डिंग में सारे पब्लिक टॉयलेट्स रिपेयर करवाती हूँ. फॉर द फर्स्ट टाइम आई फाउंड दैट वी आर लैकिंग समवेयर, बट इवन देन ईच वन ऑफ यू आर सो पॉजिटिव. इवन देन आप लोगों की तरफ से शिकायतें बहुत कम आती है. So which is a very very positive sign. You are good people, retain your goodness, but keep trying to improve things. आता माझी एकच अपेक्षा आहे, आजच आम्ही मंजुरी घेतलेली आहे साहेबांकडून फॉर द रेकॉर्ड रीडिंग एक्सरसाइज. तर तुमच्या माध्यमाने तुमच्या सगळ्या नोडलपर्यंत लोकांपर्यंत माहिती जातील. आम्ही एक एजन्सी अपॉइंट केलेली आहे. प्लीज हेल्प दैट एजेंसी सो दैट वी कैन इम्प्रोवाइज द एस्थेटिक्स इन द ऑफिस. द बेसिक एस्थेटिक्स द मूवमेंट कागज चले जाएंगे ना बेवजह के, इतने में क्रिएट हो जाएगी. बेवजह का डस्ट कम हो जाएगा, उससे क्रिएट हो जाएगी. सो ओव्हरऑल GSTमध्ये RBI सारखं नक्कीच वाटते, बट RBI इज अ खूप कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन. RBI टेक्स रिअल गुड केअर ऑफ इट्स एम्प्लॉईज. दॅट्स वेअर फ्रॉम आय लर्न टू टेक केअर ऑफ माय टीम मेंबर्स. तर तिथून मी शिकून आलेली आहे की तुमची टीमला तुम्ही सोबत घेऊन त्याचे हायजीन फॅक्टर्सला ॲड्रेस करून ज्यावेळी काम करणार ना, नंतर त्याचे मोटिवेशनचे विषय आपोआप मार्गी लागतात. तर हे RBI सारखं आहे, पण नक्कीच आपल्याला HR विषयांवर काहीतरी करण्याची गरज आहे. आपण करतो. आणि हे हॉल रिपेअर झाला असेल किंवा आपण 15 ऑगस्टच्या व्हेन्यू चेंज केला, याच्या मागची खरी प्रेरणा आपल्या CST सर आहे. कारण त्यांनीच मला सांगितलं इज इट पॉसिबल, कारण वी टू वर देअर, इज इट पॉसिबल, कॅन वी हॅव फ्लॅग हॉइस्टिंग इन सम अदर लोकेशन, कॅन वी हॅव गुड. अँड द मोमेंट आय टोल्ड फॉर ट्रेनिंग सेंटर ही वॉज लाईक गो अहेड. सो ते साहेबांच्या प्रत्येक वेळी अशा असते की हे आपण चांगलं करू शकतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तुमच्या प्रशिक्षणावर साहेब किती लक्ष देतात. तर आपल्याकडे अशी लिडरशिप आहे, अशा आपण दिशेने चालतो. नक्कीच RBI सदृश HR पॉलिसी इथे दिसते मला. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, मी मोर्चा नेला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदविलेला नाही असं थोडीशी मेंटॅलिटी आमच्या प्रत्येकाची असते. म्हणजे संघटना प्रशासन बऱ्यापैकी व्यक्त करत असतात भावना, पण प्रत्येकजणच रस्त्यावर उतरेल असं इथं काही होत नाही. प्रत्येकजण कामातच डोकं घालून बसतो आणि घरी जातो. आणि सध्या GSTमध्ये कामाचं स्वरूप थोडंसं वेगळं झाल्यामुळे इथे त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आहे. परिणाम मात्र सगळ्यांवर होतो आहे. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला म्हणजे सांगायची आहे की आटपाटकर साहेबांना तो माहिती आहे विषय की इथे लेडीज जास्त, जसं तुम्ही मला परवा म्हणाला होतात आणि मॅडम म्हणाले होते, अरे तुम नवदुर्गा की हो ना, कुछ करते क्यों नहीं, आवाज क्यों नहीं उठाते हो. तेव्हा मला बरं वाटलं की चला आता कोणीतरी आवाज ऐकायला पण आहे. तर मला असं सजेस्ट करायचं आहे किंवा मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्याकडे खूप लेडीज इन्स्पेक्टर्स, टॅक्स असिस्टंट्स, ऑफिसर्स नवीन आलेले आहेत. त्यांना लहान मुलं आहेत, पण हिरकणी कक्ष या ठिकाणी नाही आहे. आणि हिरकणी कक्षासाठी तुम्ही कलेक्टर होता तर तिकडे पण एक निधी असतो जो इथं आपण म्हणजे बांधकाम पण करू शकतो जर आपल्याकडे उपलब्ध नसेल. हे आम्ही बांधून देतो एका महिन्यात किती 1-1.5 महिन्यामध्ये. कारण 94 रिस्पॉन्स एका गुगल शीटवर आले होते की आम्हाला हवं आहे. आणि बऱ्याच मुलींनी मुलांची व्यवस्था होत नाही म्हणून ट्रान्सफर्स घेतलेले आहेत, ज्यांना इथं राहायचं इच्छा होती वातावरण पाहून. तो एक भाग होता. पूर्वी हिरकणी कक्ष तयार होते. एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर मॅडम आपण एक हेल्थ कॅम्प इथं घेतला होता, 2 घेतले, एक माधव बागला घेतला आणि एक या ठिकाणी ओबेसिटीसाठी म्हणून एक सॅम्पल त्या दिवशी तुम्ही आला होतात तो हेल्थ कॅम्प घेतला. त्याच्यामध्ये मॅडम 70 ते 80% लोकांना ओबेसिटीची इश्यू आहे. तो बऱ्यापैकी टेन्शन हा जो भाग घेतला जातो, जसं तुम्ही म्हटलात की 8 ते 8 ड्युटी आहे पण आम्हाला येतं टेन्शन. हां, म्हणजे
कॅपॅसिटी आहे, पण ती एक सवय लागून गेली की काय झालं की थोडं टेन्शन येतं आणि त्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी एखादं मेडिटेशनसाठी पण जागा उपलब्ध असावी असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. आधी होती म्हणजे खूप पूर्वी होती, मधल्या काळात नव्हती. तर तसं जर झालं तर बऱ्यापैकी तो स्ट्रेससुद्धा कमी करता येईल असं मला वाटतं. त्याबद्दलही तुम्ही थोडासा विचार करावा असं मला म्हणजे इथं सुचवायचं आहे. तर आता ॲक्च्युली हा इन्फॉर्मल टॉक अशा पद्धतीने होत नाही, पण मी विचार करत होते हा माईक कसा देता येईल वगैरे, पण नंतर अरेंजमेंट बघितल्यानंतर मी शांत बसले. इन्फॉर्मल टॉकची कन्सेप्ट अशी आहे की मी सुरुवात करते, मी मध्ये मध्ये बोलते, प्रश्न तुमच्याकडून येत असतात. पण आज असं झालं की माईकच मला देता येणार नाही आहे, मग डिस्टर्ब होईल का फ्लो, म्हणून मग मी गप्प बसले. पण मला तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. आता माईक मी देणार नाही, पण तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. त्याआधी एक गोष्ट सांगते, या सगळ्या पेंटिंग्स मॅडमनी केलेल्या आहेत, त्यांचे 5 प्रदर्शनं याच्या आधी झालेत, पुढचे प्रपोज्ड आहेत. तर या प्रत्येकामध्ये एक स्पिरिच्युअल थीम पण आहे, त्याबद्दलही मॅडम तुम्ही थोडंसं सांगावं. तसंच त्या लिहितात, त्यांच्या कविताही खूप सुंदर आहेत, तर त्याबद्दल एखादी कविताही सादर झाली तर बरं होईल. पेंटिंग तर तुम्ही उघडून सुद्धा घेतली नाही, पण लॉर्ड शिवावर पेंटिंग्स आहे जे मी 4 धाम यात्रा केल्यानंतर केलेली आहे. आणि गणेशाची जी पेंटिंग्स आहे ती सगळी ॲबस्ट्रॅक्ट आहे. आत्ताच 10 दिवसाच्या जे गणेश फेस्टिवल असते त्याच्यामध्ये तयार केली होती. आणि काही अपूर्ण पेंटिंगसुद्धा इथे आणलेली आहे, पण हे केदारनाथ मंदिर जे केदारनाथमध्ये अशाच आहे. आणि रुद्रनाथ मंदिर ते मागे जे आपल्या पेंटिंग आहे त्याच्यामध्ये अर्धनारीश्वर, आपण जनरली अर्धनारीश्वर अशा अर्धवट बघतो, माझे असे आहे. आणि ते पर्वतेश्वर, हे अमरनाथ बाबा आणि पंचमुखी गणेश जी जो विघ्न करता है मैं वो भी बनाती हूँ, जो विघ्न हरता है वो भी बनाती हूँ. तो दोनों तरह के गणेश जी बनते हैं, लेफ्ट सूंड वाले, राइट सूंड वाले. तो जिनको मायथोलॉजी पता है त्यांना सगळ्यांना माहीत असते. नेचर हे जे सगळे फॉरेस्ट आहे ते रँडम फॉरेस्ट आहे, म्हणजे इट इज नॉट लाईक आय ॲक्च्युली वॉन्टेड ट्री टू बी डन. इट इज एन ॲबस्ट्रॅक्ट फॉरेस्ट जे मी तयार केलेलं आहे. खूप सारे पेड़ आहे, खूप विविध रंगाचे पेड़ आहे. काली आत्ताच्या आपल्या नवरात्र येते म्हणून एक तुमच्या सगळ्यांसाठी दुर्गाच्या सुद्धा अजून एक दुर्गा असेल कुठेतरी. येस, पेंटिंग मी माझा छोटा मुलगा झाल्यानंतर सुरू केली होती. आणि a lot of women go through anxiety in pregnancy. Pregnancy is not an easy thing and लोगों को लगता है कि क्या है, सिजेरियन ही तो हुआ है, but cesarean is one of the major deliveries. उसमें 7 layers of skin काटे जाते हैं, उसके बाद जाके बच्चा निकलता है. and none of it is easy because नॉर्मल डिलीवरी में एक बार का पेन होता है, उसके बाद इतना पेन नहीं होता. बट सिजेरियन में आपको अगले महीने भर तक तकलीफ से गुजरना होता है. एंड प्लस इट इज़ नॉट ईजी फॉर नो वन. इट इज़ ईजी वर्ल्ड ओवर, यू नो. So it is very important and when I am saying this I am speaking more as a mother, as a woman, की आपल्याला सगळ्यांना काहीतरी त्या एन्झायटीला ॲड्रेस करण्यासाठी करणे गरजेचे आहे. आणि त्या एन्झायटीमध्येच लिहिलेली एक छोटीशी पॉईम बोलू इच्छिते, कारण इट्स नॉट एक दो पॉइंट है, लेकिन जो डिफ़िकल्ट फेस होता है, जो किसी की भी लाइफ में आता है तो कैसा सा फील होता है, सिर्फ उसके बारे में ये पॉइंट है. कल रात काली शाह थी, कि कल की रात जो थी वो काली शाही जैसी काली थी, दिल से भी निकली आह थी. क्यों था अंधेरा इस कदर, जाने किस डगर मेरी राह थी. कि कल की रात बहुत काली थी, दिल से भी आह निकल रही है. द पर्सन इज़ इन डीप पेन, एंग्विश. क्यों था इस तरह अंधेरा था कि उसे पता ही नहीं चल रहा है कि मैं किस तरफ जा रही हूँ, किस तरफ जा रहा हूँ. थे रास्ते के पत्थर नुकीले, थे डगमग पग लहू से गीले. इट बेसिकली टेल्स a stage of life in which you really don't know where you are proceeding. You are in such pain that you can't even explain. आपको यही नहीं पता चल रहा है कि आप अपने घावों को भरोगे कैसे. मरहम भी ना कर सकूँ, हर घाव में मवाद थी, कल रात काली शाह थी. है आज सूरज पर ग्रहण क्यों. कल की रात तो ऐसी थी, आज सूरज पे भी ग्रहण लग गया है. सूरज है बट उस पर ग्रहण लग गया है. बेसिकली लाइफ में जब आप निराशा से गुजरते हो ना, तो हर हाल में ऐसा होता है कि एक निराश क्षण के बाद दूसरा क्षण और ज़्यादा निराश होता है. एक दिन निराश नहीं होता, अगले दिन कुछ और भी होता है.
और आपको जब तोड़ने वाली शक्तियाँ एक साथ इकट्ठी होती है ना, तो वो बहुत पावरफुल होती है। सडनली सब चीज़ें आती हैं, एंड ये आई एम श्योर आप सबके बच्चों के मामले में मैं खास तौर पे बता रही हूँ, ऐसा होगा कि टीचर ने डांटा, उसी दिन आप भी डांट दोगे, उसी दिन गर्लफ्रेंड भी कुछ कह देगी। ये लाइफ ही ऐसी है। लाइफ एक साथ 4-5 चुनौतियाँ देने में बड़ा मज़ा करती है। एंड तो ये लेखक या कवि जो मैं हूँ है, आज सूरज पर ग्रहण क्यों, शामिल बादलों में तपन क्यों। अब बादल है, काले घने बादल है, फिर भी तपन क्यों है। तपन बादलों में नहीं है, तपन उसके खुद के मन में है। धूप की ख्वाहिश करूं हर जगह क्यों अब छाव थी, छाह से ठंड, क्योंकि अंधेरा इतना है, डर इतना है, निराशा इतनी है, ठंडापन इतना है कि उससे डर के कवि लिख रहा है। कल रात काली शाह थी, आज की रात अंधेरा घोर है, और भी घोर अंधेरा हो गया है। मतलब पहले तो आज के दिन में भी सूर्य ग्रहण हुआ है, आज के दिन में भी बादल छाए हुए हैं, किसी तरह की रोशनी नहीं है। आज की रात और भी काली हो गई है। आज की रात अंधेरा घोर है, ना रोशनी का छोर है, खुद को जला खुद को जिला। क्योंकि अब जब कोई और उपाय नहीं बचता है तो खुद को ही जला लो, खुद को दिया बना लो। बस एक रात की और बात थी, कल रात काली शाह थी, खो न जाना इस रात में, सो न जाना इस रात में। और अक्सर हम में से सब लोग जो है, एंड ये दिस इज़ फॉर लाइफ, मतलब एनी पर्सन, एनी चाइल्ड, एनी ह्यूमन बीइंग who has given up on life, no, he has given up in those moments. इस रात में सोना मत, इस रात में खोना मत। जब निराशा बहुत गहरी होगी ना, उसमें खो मत जाना। खो न जाना इस रात में, सो न जाना इस रात में, है लंबी तो क्या ख़त्म होगी ज़रूर, रात का भी टूटेगा गुरूर, फिर खिलेगा सूरज क्षितिज पर। इट्स नॉट कंप्लीट बिकॉज मेरे को मिली नहीं। सम सो बेसिकली इट टेल्स दैट जिस रात में आपको बहुत गहरा अंधेरा फील हो रहा होगा ना, उसकी अगली रात आपकी रोशनी ज़रूर आएगी। एक छोटी सी लाइन जो पेंटिंग से रिलेटेड लिखी थी वो बताना चाह रही हूँ। जब मन रेत का दरिया हो, अब रेत का दरिया मन इसलिए कहा गया है बिकॉज पानी जो है वो सुख को बताता है और रेत जो है सूखेपन को बताती है। जब मन रेत का दरिया हो और दुख जीने का जरिया हो, कि आपको जीने का जरिया ही सिर्फ दुख अनुभव होता हो, तब रंगों की बारिश होने दो, इंद्रधनुषी कूंची से घावों को अपने धोने दो। एंड आई वेरी interestingly tell everyone that painting is one art which begins with pain, P-A-I-N, then comes ting. So ये जो art है वो unless you go through a lot of pain, unless you go through, and pain you don't have to experience on one level. If you feel pain for others, no, if you feel for pain for what is happening out there in Israel, or what is happening out there in Manipur, or what is happening out there anywhere else, if you feel that pain, probably you will be able to write painting or poetry. So इंद्रधनुषी कूंची से घावों को अपने धोने दो, श्वेत श्याम इस दुनिया में। श्वेत श्याम क्यों है? बिकॉज हम में से ज़्यादातर लोगों को दुनिया को ब्लैक एंड वाइट में देखने की आदत होती है। मैं डेली मीटिंग्स में देखती हूँ, ये तो बहुत ही बेकार बॉस है, ये तो बहुत ही बेकार ऑफिसर है, ये इतना नालायक है कि इसका कुछ नहीं हो सकता। आज की दोपहर की मीटिंग में 2-4 जेसीज मेरे साथ में बैठे थे और वो ये तो बिल्कुल ही गया बीता है। अब ये जो बिल्कुल ही गया बीता का अप्रोच है ना हमारी लाइफ में, या कोई बहुत ही अच्छा है यार, इसके बीच में भी बहुत सारे रंग हैं और उन रंगों के स्पेक्ट्रम में आप क्यों नहीं जज करते किसी इंसान को। तो श्वेत श्याम इस दुनिया में, अतरंगी तेरा नज़रिया हो, जब मन रेत का दरिया हो और दुख जीने का जरिया हो, जब तन्हाई अपनी सी लगे, हम साए से रूह कांप उठे। आपकी खुद की साए से भी आपकी रूह कांप रही हो, बिकॉज यू रियली डोंट वांट अ कंपनी। उस काली घोर रात में बस उम्मीद का एक दिया हो, जब मन रेत का दरिया हो और दुख जीने का जरिया हो। वो ख्वाब जो चकनाचूर हुए, वो रिश्ते जो नासूर हुए, मुरझाने से पहले बिखरा फूल, जाने कल पराग से कलियां हो। कि वो बिखर इसलिए रहा है कि उसमें से पराग कहीं बिखर जाएगा और उससे क्या पता कोई नई कलियां फूट उठे। तो जाने मुरझाने से पहले बिखरा फूल, जाने कल पराग से कलियां हो, जब मन रेत का दरिया हो और दुख जीने का जरिया हो। वाह वाह, अप्रतिम अप्रतिम, खूपच सुंदर. आणि शब्दरचना तर आहेच आहे, त्या मागच्या भावनाही इतक्या सुंदर आहेत, ज्या प्रेरणादायी आहेत. तर आता तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारावे. वेरी लेट. आई नो दॅट की ये होने वाला था 6 o'clock. लोकल कुठली?
हार्बर लाइन मैडम। हार्बर लाइन। मैडम मैंने पेंटिंग देखी सभी आपकी, सभी लगभग देवी देवताओं पे भी, शायद ये मौसम भी अभी टाइम चल रहा है तो उसी का है, लेकिन कलाकार खुद पहले महसूस करता है वो चीज़, बाद में वो उतरती है पेंटिंग में, और पेंटिंग सबसे अच्छी है आपकी सभी। तो इसके बारे में आपका क्या ख्याल है, जो स्पिरिचुअलिटी, ये बहुत बड़ा टॉपिक है, लेकिन आप कुछ तो सोचती होगी इसके पीछे। मुझे हमेशा लगता है कि इंसान को एक चीज़ तो गारंटीड, मतलब हर दिन ये मान के चलना चाहिए कि अगला दिन है या नहीं हमें पता नहीं है। एंड इफ दॅट इज द केस वी कांट लिव्ह अ लाईफ विच इज प्युअरली मटेरियलिस्टिक। आणि मी जे सांगते, मला जसं वाटते, मला असं वाटते की मी 100% फक्त मटेरियल लाइफ जीते, कि मैं खाना क्या खा रही हूँ या कपड़े क्या पहन रही हूँ या बच्चों को कौन सी पार्टी में ले जाना है, कहाँ ले जाना है। दिस कैन नॉट बी द एंड गोल ऑफ माई लाइफ। Every single day we have to maintain a balance in spirituality and material aspects of life. आणि आपल्या देशामधला संस्कारसुद्धा तेच बोलतो। आपण जे आपल्या गृहस्थ जीवन आहे ते गृहस्थ जीवनमध्ये स्पिरिच्युअलिटीला खूप महत्त्व दिलेलं आहे, पण आत्ता कुठेतरी हे खूप विसरून गेलेलो सारखं आपल्याला शहरामध्ये विशेष रूपे दिसून येते। तर माझ्या स्पिरिच्युअलिटीच्या मागचा हेतू एकच आहे, एक तर मी स्पिरिच्युअल आहे, मी धार्मिक अजिबात नाही मला, आणि एकदा मी खूप चारधाम यात्रासुद्धा करते, रामेश्वरम आत्ता जाऊन आलेली आहे, मदुरई जाऊन आलेली आहे, पण मी दुबारा कुठेच जात नाही। सेकंड वेळा मी कुठल्याही टेम्पलमध्ये गेली नाही, कुठल्याही मजारमध्ये गेली नाही, कुठल्याही गुरुद्वारामध्ये गेली नाही, पण या जर्नीमधून अनेकदा आपण ते अनुभवतो की एक फोर्स आहे युनिवर्समध्ये, आणि ती फोर्स आपल्यापैकी खूप मोठी आहे। ज्यावेळी आपण स्पिरिच्युअल असतो ना, त्यावेळी अहंकारी असू शकतच नाही, आणि आपल्यामधून सगळा अहंकार निघून जातो, पिघळून जातो। तर त्याच्यासाठी स्पिरिच्युअलिटी ठेवणे खूप गरजेचे आहे। तुम्ही मेडिटेशनसाठी सांगितले म्हणून सांगते, कोणत्याही काम करताना फक्त एक जे मी काम, माझ्या काम करण्याचे सर्व लहानपणापासून पद्धती आहे, 20 मिनट इंटेंसली पढ़ो, इंटेंसली फाइल को देखो, 5 मिनट ब्रेक ले लो, फिर 20 मिनट इंटेंसली पढ़ो, फिर 5 मिनट ब्रेक ले लो। आपको कोई मेडिटेशन की ज़रूरत नहीं पड़ी, और आप इतनी एनर्जी से काम करोगे ना। हम क्या करते हैं, हम लगातार 8 घंटे खराब सा ही, जैसे ये फाइल है यार, कुछ नहीं करना है, ऑडिट कुछ नहीं, अरे यार बीच में 5 मिनट का ब्रेक लो। 5 मिनिटच्या ब्रेकमध्ये तुम्हाला जे काही आवडते, गीता चांगली वाटते, गीता ऐका, चांगलं भजन गजल काहीतरी, पण ते एक दुसरा आस्पेक्ट लाईफच्या जे आपण ऑफिसमध्ये पूर्णपणे विसरून जातो, आणि ऑफिसची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा खराब करून जातो। तर ती प्रोडक्टिव्हिटी आणण्यासाठी सुद्धा दोन्हीमध्ये बॅलन्स मेंटेन करणे, वर्क आणि लाईफमध्ये, मटेरियल आस्पेक्ट आणि स्पिरिच्युअल आस्पेक्टमध्ये बॅलन्स करणे, करिअर आणि फॅमिलीमध्ये बॅलन्स करणे, हे सगळे बॅलन्सेस खूप गरजेचे असते। आणि कुठल्याही बॅलन्स इझी नाही, पण प्रयत्न तर आहे का? प्रयत्नसुद्धा नाही अनेकांचे, अजिबात प्रयत्न नाही। तर ते प्रयत्न ज्यावेळी आपण करतो त्यावेळी जगणे सोपे होऊन जाते। खरं तर मला खूप प्रश्न पडलेत, पण जसं म्हणतात की उशीर झाला। खरं तर मॅडम आता नवीन लग्न झालेले खूप आता इथं नाही आहेत, बऱ्यापैकी मुली नाही आहेत, पण बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये पण प्रॉब्लेम येत आहेत, नोकरीमुळे किंवा ट्रान्सफर वेगळ्या ठिकाणी असल्यामुळे, वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे। त्यावेळी त्यांनी तो लाईफ अँड वर्क बॅलन्स कसा केला पाहिजे, जस्ट थोडं म्हणजे तुम्हाला जमेल तसं। हे एक एक्सपेरिमेंट केला होता एका प्रोफेसरनी, मी फक्त एक उदाहरण नाही सांगते। एक जारमध्ये त्यांनी पहिल्यांदा दगड टाकले, मोठे दगड, आणि समोरची ऑडियन्सला विचारले की हे फुल आहे का? लोकांना सांगितलं यस फुल आहे, दगड दिसतात, फुल झाला जार। त्याच्यानंतर त्यांनी छोटे छोटे कंकड़ टाकले, आत्ता फुल आहे का? आत्ता त्यांना वाटलं की नाही अजून काहीतरी टाकता येते, की नाही अद्याप काही टाकता येईल। तर त्याच्यानंतर माती टाकली, त्याच्यानंतर पाणी टाकला, आत्ता जार फुल झाला। तर त्याने विचारलं याचा अर्थ काय आहे? तर लोकांनी इकडे तुकडे वेगवेगळे उत्तर दिले। तर त्या प्रोफेसरनी उत्तर दिला की याचा अर्थ असा आहे की लाईफमध्ये जे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ना, त्याला लाईफमध्ये सर्वात प्रथम जागा द्या, आणि ते जे मोठे दगड आहे ना, ते स्वतःची फॅमिली असते, स्वतःची फिजिकल मेंटल हेल्थ असते, आणि तीच कुठेतरी आपण विसरून जातो। आपण त्याच्याऐवजी आपल्या करिअर फर्स्ट करतो, हॉबीजला फर्स्ट करतो,
की वहाँ आपल्या फ्रेंडशिप्सला फर्स्ट करतो. आणि दिस आय एम डेडिकेटिंग टू जेंटलमॅन ओव्हर हियर. Your wife is pregnant, your wife needs you, your children need you, आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या अरे यार फ़ोन आया है, पार्टी करते हैं ना, शाम में मिलते हैं ना, क्लब में मिलते हैं ना, 4 दारूची बाटलीसाठी तुम्ही तुमच्या घरला कॉम्प्रोमाइज करून टाकतात. आणि मी जोकिंग, मी मजाकमध्ये, माझ्या हस्बंड करू शकत नाही अशा अजिबात. हाऊस हस्बंडच्या प्रॉमिस आहे, पण मी बघितलेलं आहे अनेकांना. आमच्या तर प्रॉमिस लग्नापासून एकच आहे की आम्ही कुठेही फिरण्यासाठी एकटे जात नाही. आम्ही जिथे जाणार धार्मिक वगैरे सण वगैरे एकत्र जातो, पार्टी अटेंड करायचे एकत्र जातो, एकमेकांशी रागवून सुद्धा जातो. पण हे असे प्रॉमिसेस कोणत्या कारणाने आहे? बिकॉज योर फैमिली कम्स फर्स्ट. यू हैव टू अंडरस्टैंड कि वो जो छोटे छोटे दगड़ है ना, वो है आपका जॉब. कितने दिन रहेगी जॉब? मैंने RBI छोड़ा, आज है क्या मेरे साथ RBI? इंडियन ऑडिट एंड अकाउंट छोड़ा, आज है क्या मेरे साथ? या रायगढ़ कलेक्टर, ये वो, क्या ये इतना इम्पॉर्टेंट था कि मैं अपने परिवार को छोड़ दूँ या मेरे बच्चों को छोड़ दूँ? नहीं ना. तो उनको फर्स्ट प्रायोरिटी उनको देनी है. जब इमरजेंसी होती है, प्लीज़ अंडरस्टैंड, इमरजेंसी में हम अपने ऑफिस को, अपने काम को सब कुछ देंगे, लेकिन हर दिन इमरजेंसी नहीं हो सकता ना. हर दिन आपके फ्रेंड्स और उनकी पार्टियाँ इंपॉर्टेंट नहीं हो सकती. सो ये चीज़ समझना बहुत ज़रूरी है. और आज के बच्चे जो है ना, जो मैं देख रही हूँ, मेरे भाई की जनरेशन और उनके आगे की जनरेशन, they are wasting a lot of time on social media, on many other things which are not that important, which can, if tomorrow I switch off my phone for 15 days, it is not going to affect my life crucially. What is going to affect me crucially is my children, my husband, my physical health, my mental health. And that is what each one of you should know, that that is the most important thing. What is going to be with you when you retire? Who is going to be with you when you are sick? Who is going to be with you when you are on deathbed? उन लोगों को कभी भी भूलो मत. और उनको जो प्रायोरिटी देनी है ना, और वो परफेक्ट नहीं होते कभी भी. अनफॉर्चुनेटली आज के लड़के लड़कियां जो है, उनको लगता है कि जो सोशल मीडिया पे लड़कियां दिख रही है या लड़के दिख रहे हैं, वैसे ही टैलेंटेड लड़के लड़कियां उनकी हस्बैंड वाइफ होने चाहिए, क्योंकि कंपैरिजन का एंड ही नहीं है. एंड देयर इज again, like when you believe in small improvements rather than seeking perfection, because कोई भी परफेक्ट नहीं है. जैसे पेंटिंग करने वाले लोगों को सबको पता है कि हम पेंटिंग कभी ख़त्म नहीं करते, हम छोड़ते हैं. एक पॉइंट पे आके हम कहते हैं कि यार अब ठीक दिख रही है, उसी पॉइंट पे. तो जब आपके जीवन साथी में, जिसमें 60-70 गुण होंगे, 20-30 कमियां होगी, उस 20-30 कमियों के साथ जीना और उनको एक्सेप्ट करके, एम्ब्रेस करके जीना आपको आना चाहिए. आज की जनरेशन में वो तो बिल्कुल ही छूटता जा रहा है. आज की जनरेशन बहुत ज़्यादा कॉम्पिटिटिव हो गई है, कंपेयर कर रही है अपने लाइफ पार्टनर को दूसरों के लाइफ पार्टनर से, जॉब को दूसरे की जॉब से. मैं जिस माहौल में बड़ी हुई थी, और आज भी मैं यकीन रखती हूँ कि आपका जीवन साथी जीवन भर के लिए होता है, और जीवन भर के लिए होता है तो उसकी 1000 कमियों के साथ भी आप उसको अपनाते हो, और उसको अपनाते हो, क्विट नहीं करते हो अपने रिश्तों पे. एंड तेज आए ना, भले कभी नासूर भी हो जाते होंगे, कभी तकलीफ़ भी आती होगी, कभी दुख भी आता होगा, डिफ़िकल्ट भी होते होंगे, बट उस पर काम करते रहना चाहिए. हम ऑफिस को तो नहीं छोड़ देते छोटी छोटी बातों पे, नौकरियां तो नहीं छोड़ देते छोटी छोटी बातों पे, अनलेस वी रियली वांट टू चेंज. सो हम लेकिन रिश्ते छोड़ देते हैं, रिश्ते बड़े आराम से तोड़ रहे हैं. सो प्लीज़ डोंट डू दैट, बिकॉज ज़िंदगी एक ही है. और ये जब हम लॉयल्टी, कमिटमेंट, फेथ, पेशेंस के साथ निभाते हैं ना, तो ज़्यादा खूबसूरत होती है. हर व्यक्ति कोई 4-5 शादियां करेगा, 10-12 डिवोर्सेस लेगा, वो उतनी कैपेसिटी नहीं है भाई. और क्यों करना है ऐसी टाइप की चीज़ें? निभाओ, निभाना सीखो. जब आप निभाते हो उसमें भी एक खूबसूरती है, और उसमें भी एक महानता है. ऑर्डिनरी होने में भी मानता है. एंड दैट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी टू बी लॉयल, कमिटेड. आपका हस्बैंड इंजर्ड हो गया, बीमार हो गया, मे बी पैरालिसिस हो गया, कैन यू स्टिल बी कमिटेड फॉर लाइफ टाइम टू हिम? एंड दैट वॉज द वैल्यू सिस्टम दैट वी इनकलकेटेड. फ्रॉम राम एंड सीता की जगह से हम आए हैं, और यहाँ छोटी छोटी बात पे झगड़े कर करके रिश्ते टूट रहे हैं. तो ये तो चेंज होना चाहिए. एंड आई गिव माई होल टाइम द मोमेंट, लाइक इनसे ज़्यादा मुझे जल्दी ये घर जाने की है. एंड इनसे ज़्यादा घड़ी भी मैं देख रही हूँ, बिकॉज मेरे बच्चे के एग्जाम चल रहे हैं और मुझे उसको जाके पढ़ाना है, और मैं फिर 19 को चली जाऊँगी. सो
प्लीज़ हैव दिस इन माइंड दैट योर ऑफिस, बट ऑफिस में जब हो ना 8 घंटे, तब कमिटेड टाइम दो, हर 20 मिनट के बाद 4-5 मिनट का ब्रेक लो, फिर कमिटेड टाइम दो, यहाँ टाइम वेस्ट मत करो. विद दैट आई एम श्योर थिंग्स विल चेंज इन योर लाइफ्स टू. हस्बैंड वाइफ के मामले में कोई ज़्यादा कुछ नहीं बता सकता है, लेकिन ये एक रिश्ता ऐसा है जो जब कड़वा होता है ना, तो वो कौरव पांडवों से ज़्यादा कड़वा हो जाता है. सो वो उतनी कड़वाहट कभी नहीं आने देनी चाहिए, और वो कड़वाहट तब नहीं आती है जब हम लड़के वापस बात करने बैठ जाएं. तो वो बात करने ज़रूर बैठो. और बच्चे हमने पैदा किए हैं तो उनके लिए हमारी जवाबदारी है. मेरे हमेशा पापा कहते थे कि हम 3 तरह के ऋण होते हैं, ऋषि ऋण, गुरु का ऋण और पितृ ऋण. और ये ऋण चुकाने का एक ही तरीका है, हम अपनी ज़िंदगी बेहतर करके करें. और जैसे पितृ ऋण कैसे चुकाऊंगी, तो मैं मेरे पिता के लिए मुझे कुछ करने की ज़रूरत नहीं. द मोमेंट आई डिवोट माई लाइफ फॉर इम्प्रूविंग माई चिल्ड्रंस लाइफ्स, I am actually getting rid of the debt which I have created in my life because of the sacrifices which my parents have done. Nice. So do that. Otherwise बहुत सारे ऋण लेके आप जाओगे और वो ऋण उतारने बड़े मुश्किल होते हैं. अगले जन्मों के कर्म साइकिल से मुक्त पानी है तो बच्चों को वक्त दो, पति को वक्त दो, पत्नी को वक्त दो. And there is a lot of beauty in loyalty. There is a lot of beauty in commitment. There is a lot of greatness in sustaining the relationships. Thank you. So, मला वाटतं आजच्या मुलाखतीतला हा कळस होता. अतिशय समर्पक, सुंदर आणि आवश्यक गोष्ट मॅडमनी या ठिकाणी सांगितली. तुम्हा सगळ्यांनाच उशीर होतोय, तरीही जर कोणाला काही प्रश्न असतील तर मला नक्की सांगा. आणि आपल्याकडे हिरकणी कक्ष मॅडम म्हणाले आहेत की पुढच्या म्हणजे नवीन वर्षाच्या आत नक्की होईल, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तसंच इथल्या सगळ्या कंडिशन्स आपल्या चांगल्या व्हाव्यात. पाटणे मॅडम इथं आहेत, त्या आपल्या वॉशरूम्स सगळे चांगले व्हावे यासाठी सतत प्रयत्न करतात, कंटिन्युअस. म्हणजे त्यांचे एफर्ट्स खरंच खूप आहेत, त्यांच्या मनातली तगमग खूप आहे त्यामागची. तर ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश यावं तुमच्या रूपानं. आणि आता इथं असलेल्या प्रत्येकाला मॅडम तुमच्याकडनं खूपच अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. त्यामुळे आटपाडकर साहेबांचं काम आता संपूर्णपणे वाढलं आहे. आम्हीही त्या सगळ्यांना मदत करायला तयार आहोत. जर तुम्हाला श्रमदानाची काही आवश्यकता असेल, इथे काम करण्याची काही आवश्यकता असेल, तर त्यासाठी आम्ही जरूर या सगळ्या गोष्टीला मदत करू. तसंच मॅडम आणखीन एक खंत अशी आहे की GST डे असेल तर आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कुठलाही फंड नाही. इथे कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर कुठलाही प्रशासकीय फंड इथं दिला जात नाही. आणि प्रत्येक वेळी कुठल्याही संघटनेला लोकांकडून पैसे मागायला आता त्रास होतो. आपल्याच लोकांकडून आपण घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण ह्यासाठी सुद्धा मी यांच्याशी बोलले होते आटपाडकर साहेबांशी. तर पण आपल्या लेवलनी जर प्रयत्न झाले तर डिपार्टमेंटला कायमस्वरूपी काही फंड येऊ शकतात की डेव्हलपमेंट फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी. एकदा हे रिलॅक्सेशनची आवश्यकता प्रत्येक डिपार्टमेंटला असते, ते वेगळ्या रूपात घेतात. त्यांचे काय गेम्स होतात, रेव्हेन्यूचे होतात, पोलीसचे होतात, पण इथे ते होत नाही. I'll tell you one tip. हम RBI में क्या करते हैं, नवरात्रे पे जिसने सेम कलर नहीं पहना ना उनके 200 रुपये जमा करते हैं. So, आज इधर जितने लोग हैं ना जिन्होंने रेड नहीं पहना, इधर जितनों ने रेड नहीं पहना, प्लीज चार्ज 200 रुपीज फ्रॉम देम. आणि 9 दिन आणि इतका मोठा डिपार्टमेंट ज्यांनी कलर कोड फॉलो केला नाही यांच्याकडून सुद्धा घ्या. तर तुम्हाला आणि मॉरल प्रेशर बिल्ड होतं ना की भाई नवरात्र होता, देवी नाराज होणार. ते तसे काहीतरी वेगळे इन्फॉर्मल टिप्स सुद्धा. गुलाब तुम्ही आम्ही एक्सेप्ट करणार नाही, 200 रुपये इथे टाका. असे वेगवेगळे पद्धत असतात ज्याच्याने मेरे हस्बैंड बेचारे आज सुबह कल वो दूसरा पहन के चले गए नीला एंड वापस आए, oh my God, 200 रुपीज़ पनिशमेंट. I was like, what color? मैंने खुद ने काली साड़ी डाल रखी थी. And then he was like, today is white color. And I was like, okay. And I tell a lot of people that all these things do nothing but bring a lot of excitement in life, bring a lot of color in life, and there is no harm in being same. We are all same, we are all born same. So एक दिन अगर सब लोग लाल पहन के आ जाएंगे तो क्या हो जाएगा? लाल सलाम थोड़े ना, अगले दिन हरा सलाम होगा, फिर नीला सलाम होगा. So ऐसे टिप्स रखो आप लोग. पण या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी काहीतरी भरीव तरतूद करावी असं मी PR ऑफिसला
या ठिकाणी सगळ्यांच्या मते सांगते. आणि आजचा हा इन्फॉर्मल टॉकचा अतिशय लाईव्हली खूप सुंदर कार्यक्रम झाला. मॅडमनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात त्यांच्या आतमध्ये असलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्याशी शेअर केल्या, जाणीवेतून नेणीवेतून आलेल्या एक्सपिरियन्समधून, आणि त्या आपल्या सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर या ठिकाणी फक्त शेवट एक 2 मिनटं आपण एक गाण्याने करूया, हीच आमुची प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना.